आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वळला गहिणी प्रती गहिणी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोदविले मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वळला गहिणी प्रती विठ्ठला विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा की सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरणात तेचे वंद श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता ओम नमो जनार्दना नाही अभावपणा न देखील मी तुपणा नमन श्री सद्गुरु राया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदां भोजतेजं प्रदीप्त प्रदेशं विनिन्द्रादिदैव सदास्त्रिमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वर हितवेता पत्र विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः कि प्रल्हाद स्थालधारी तरलगतितया चोद्धव कंस्यधारी बीनाधारी स्वरर्षि स्वरकुशलतया राज कर्तार्जुनोभूतम् इंद्रवादिन्द्रन्नं जय जय सुना कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भाववक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूवः के राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म है
लाल गिरे बनन गयो मैं हो गया लाल सकळ सिद्धांचा मच्छिंद्रचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोधक शास्त्री केला गोरक्ष गहनी प्रति प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आणि प्राप्त वेळी त्याला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत विश्वाचे गुरु ज्ञानोबा आहे आणि या ज्ञानोबारांचे थोरले बंधू सगळ्यांचेच गुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज या निवृत्तीनाथ महाराजांचा अभंग आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून या मृत्यू लोकामध्ये आलेल्या भगवत प्राप्ती करत असताना प्रत्येक साधकाला प्रत्येक जीवाला मार्गदर्शन करत असताना आपल्या जीवनामध्ये जी गुरु परंपरा आपल्या पाठीमागे त्या गुरुपर्यंतचं वर्णन करणारा अभंग आहे अभंग फार गोड आहे अभंग पाठ नाही असा इथं तरी काही कोण नसेल गड्या है की नाही आणि ज्यांना नाही तो आजच कीर्तन लिहिल होईल बरोबर आहे की सगळ्यांचा पाठ आहे हरिपाठामध्ये गुरु परंपरेमध्ये येणारा अभंग आहे आणि वारकऱ्याच्या संधीमध्ये आपण दररोज म्हणत असतो है की नाही सगळ्यांचा पाठ आहे अतिशय गोड अभंग आहे या ठिकाणी अभंगावर सुरुवात करण्यापूर्वी एक थोडं या ठिकाणी परिहार घेतो आपलं पावन पुण्यभूमी असणारं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आपली भूमी आपलं बाबरे गाव आपल्या बाबरे गावामध्ये या ठिकाणी आज तसं पाहिलं तर श्रावण मासातील एक शुद्ध आणि सुंदर अशा प्रकारचं भक्तिमय वातावरण असणारा दिवस आहे म्हणजे आज सोमवार आहे आणि श्रावणामध्ये सोमवारला फार विशेष महत्व आहे कारण एरवी 11 महिने जो भक्ती करत नाही तो कमीत कमी श्रावणामध्ये भक्तीमध्ये वाहून जातो इतकी भक्ती करतात लोक आणि बऱ्याच लोकांची धारणा आहे बाकी 11 महिना आपण 1 महिना कमीत कमी अशी धारणा आहे लोकांची आता याच्या मागचं काय रिझन आहे हे काही माहित नाही पण धारणा आहे पण त्या अर्थी या ठिकाणी आपलं पावन पुण्यभूमी गाव आपल्या गावामध्ये एक मच्छिंद्रनाथांचं गोंडस आणि सुंदर अशा प्रकारचं तोलेजंगाचं मंदिर आहे या आजच्या दिवशी या मच्छिंद्रनाथांच्या सेवेमध्ये हा अभंग घेण्यात आला आज मोठ्या भव्य आणि दिव्य स्वरूपाचं दुपारी अन्नदान सुद्धा झालं म्हणजे आपण उपवास सुद्धा त्या ठिकाणी सोडला आपल्या गावातील समस्त ग्रामस्थ मंडळ कार्यकारी मंडळ नियामक मंडळ बालगोपाल मंडळ महिला मंडळ गावातील तरुण मित्र मंडळ सगळ्यांच्या अथक प्रयत्नानं हातभारानं हा सुवर्ण दिवस आपण या ठिकाणी आपण पाहिला आणि या सुवर्ण दिवसाचे साक्षीदार म्हणून आपण एक कीर्तन ठेवलं गेलं म्हणून आज मला असं वाटलं मलाही त्या ठिकाणी आताच कळालं म्हणजे आता म्हणजे जवळजवळ 5, 5:30, 4च्या दरम्यान 4 ते 5च्या दरम्यान कारण योग असा आहे आज कीर्तन खरंच दुसरीकडे होते पण ते कसं आहे एक घर जास्त फॅक्टरी मग लोकांना मग कुठे ना कुठे ऍडजस्ट होईल मला आपल्या गावातील सगळ्यांच्या परिचयाचे परमश्रद्धेय आदरणीय रवी आबा यांचा फोन आला आणि फोन आल्यानंतर ते म्हणे महाराज तुम्ही तसा काही बी करा काशी जा का फाशी द्या पण तुमल्या बाबराली नाही म्हणजे आता नाईला झाला खरं सांगतो खरंच नाईला झाला नाही तर विखरणला जायचं होता दोंडाईच्या विखरणला आणि फार गोड असं आपलं पारमार्थिक वातावरणात असलेलं आपलं गाव आहे थोडा कमी धरला फार गोड असं वातावरण आहे आणि आव्हानचा म्हणा आपल्या गावातील परमार्थ प्रेमाचा म्हणा हा आग्रह टाळता आला नाही खरंच या ठिकाणी येण्याचा हा योग आला वारकरी संप्रदायावर प्रेम करणारी वारकरी संप्रदायामध्ये अतिशय अग्रसर असणारी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या निंबूळची पूर्ण भजनी मंडळ आहे आमच्या अण्णा सुद्धा या ठिकाणी आमच्या हार्मोनियमची साथ देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे परममित्र मनोज महाराज यांची उपस्थिती आहे आदरणीय हरिभक्तीपरायण अतिशय गोड अतिशय गोड अंग माताल नाही पण हातमा भयांत आले खरंच आमचे भूषण महाराज यांची उपस्थिती आहे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गजानन महाराज आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे साई महाराज अतिशय तुकाराम महाराज स्वरूप असणारे आमचे विनेकरी बाबा आहेत गावातील परिसरातून सगळी आलेली भजनी मंडळ आहे आजूबाजूच्या खेड्यातून आलेली भजनी मंडळ आहे आणि तुम्ही सुद्धा आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ काढला आणि या भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी तुम्ही आलात तुम्हालाही धन्यवाद आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे परममित्र कृष्णा महाराज येवले यांची उपस्थिती आहे सगळी गोड अशा प्रकारची मंडळी आहे माझा आवाज तुमच्या कानातून मनापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे विंचूरचे समाधान भाऊ यांची साऊंड सिस्टीम आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कीर्तनकाराची बॉडीगार्ड
यांची फार अतिशय आणि कमाल आहे गड्या. सप्ताहामध्ये सुद्धा एवढा चांगला बॉडीगार्ड भेटतो नाही, त्या आज मला भेटली. सगळी प्रेमाची मंडळी आहेत, ज्ञात अज्ञात परिचित अपरिचित सगळी परिसरातून आलेली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथमतः या ठिकाणी आपलं भेट नाही म्हणून जास्त विस्तार तर काही करावं असं वाटत नाही. भगवान परमात्म्याच्या कृपेनं परमार्थामध्ये खरंच अग्रेसर आहेत तुम्ही. खूप गोड अशा पद्धतीचा आपला सप्ताह होतो. बरीच कीर्तन या ठिकाणी आपल्या गावावर होतात आणि त्यातलं एक विशेष कीर्तन इकडे श्रावण मासामधलं आहे. काय झालं? आवाज 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 बिठाला 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 फार गोड आहे गड्या. तुम्ही आणि मी भक्ती करतोय म्हणून प्रथमतः मी तुम्हालाही आणि मलाही फार धन्यवाद देतो. का? आमचे नानासाहेब नेहमी सांगायचे बघ, आमचे गुरुवारी चिंदिले नाना नेहमी सांगतात, एकच काम करा, हा हात घ्या असं मागे असं ठोकून घ्या, आपली पाठ आपणच ठोकून घ्या, कारण दुसऱ्याने काही वाट पाहू नका. पाठ ठोकून एक गोष्ट सांगा, हम भी किसी से कम नाही, आपण काही कमी. धन्य मी जन्मालो विठोबाचे झालो. का म्हणलो मी? कारण तुम्ही आणि मी भगवान परमात्म्याचा दास झालो, याच्यातही विशेष आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आणि मला या जीवनाची दोर भगवंताच्या चरणी साध्य करत असताना, भगवंताची प्राप्ती करून घेत असताना वारकरी संप्रदायासारखा पंथ मिळाला म्हणून तुम्ही आणि मी भाग्यवान आहे. फक्त आहे पहा, भाग्यवान तर खरंच आहे, पण खेद आहे थोडाफार. खेद कसा खेद आहे? संप्रदायामध्ये तुम्हाला मला या ठिकाणी पायिक तत्व मिळाला म्हणून भाग्यवान आहे, पण या संप्रदायाची धुरा सांभाळत असताना संप्रदायाची किंमत मात्र बऱ्याच लोकांना कळाली नाही, याचं खेद आहे. खरंच खेद आहे, कळत नाही महाराज. खरं सांगा, ऐका ऐका, जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुम्ही अनेक वाटा भगवंताजवळ जाणारा पाहत असाल. अनेक वाटा आहेत, अनेक वाटा आहेत, पण सगळ्यात सोपी वाट तर ही वाट आहे. तुका म्हणे तुम्ही चला याची वाट, पांडुरंग भेटे भरोसे ना, पांडुरंग भेटे भरोसे. देव या वाटेवर भेटेल गड्या. भागवत म्हणतो बा, कृतय ध्यायतो विष्णू त्रेतायाम विदुतो मकै द्वापारी परिचर्यायाम कलंकधारी कीर्तनात सोपेवर मामा सांगितले संती. हे का बोलतोय मी? कारण जीवनाची साध्यताच ती आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी तुम्ही आणि मी या मृत्यू लोकामध्ये आलो आणि न प्राप्ती करता जर आपण निघून गेलो तर काही फायदा आहे दादा? समजा तुम्हाला तुमच्या पत्नीने बाजारामध्ये पाठवलं, समजा सांगितलं, समजा पाठवल्यानंतर तिने सांगितलं, ताईने सांगितलं की 500 रुपये घ्या आणि बाजारातून काहीतरी वांगे बटाटे कोबी बिबी आणा. वांगे बटाटे कोबी बिबी आणा म्हणजे सांगायचं तात्पर्य भाजीपाला घेऊन या. तुम्ही बाजारात गेला तर बाजारात गेल्यानंतर जर तुम्ही सांगितलं वांगे नाही बटाटे बी नाही कोबी बी नाही, इतकीशी जर हलवत नाही गॅस, तर ती काय म्हणेन? काय म्हणेन? तुमचा अनुभव काय काय म्हणेन? ज्यांचं घरनं सांगा काय म्हणेन? काटे काय जेवाले काय करा भाजीपाला आण. ऐक नाही, मला असं वाटतं
देहाच्या गावाला सुद्धा येण्याचं काही प्रयोजन आहे. देहाच्या गावाला येण्याचं काही प्रयोजन आहे की नाही. आणि जर तुम्ही ते प्रयोजन करण्यासाठी आलात आणि न काम करता जर निघून गेलात तर काही उपयोग का. जन्मा येऊन काय केले तवा मुद्द न गमविले आहे की नाही. किंवा देहाच्या गावा या जन्ममृत्यूच्या सोहळ्या किंवा त्याने काही अजून एक प्रमाणे पाहे पा शरीराच्या गावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. कळतो का मी काय सांगतो ते. तो कार्यार्थ आगवा सांडोनिया म्हणजे ज्या कामासाठी आलो. आता समजा मी तुमच्या इथं कीर्तनासाठी आलो आणि कीर्तना पहिले जर मी सांग बाई मापडी याद पडी घेऊ नाही याद नाही पडावं घाबरू नका. तुम्ही काय म्हणता अहो एवढा लवाज वगैरे काही शेंदारू नका. नाही उत्तर द्यायला खरंच जबाबदार तसं मुद्दा आहे ना. जन्मा येण्याचं कारण काय आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची पाहणे म्हणजे समोरासमोर नजरानजर दूरदृश्य धातूपासून पाहणे हा शब्द तयार झाला. मग पाहणे म्हणजे तुम्ही मला पाहतात मी तुम्हाला पाहतात विषय खतम. मग आता देवाला तुम्ही पाहतात मी देव आपल्याला पाहतो विषय खतम का. इथपर्यंत थांबायचं का. तुम्ही पंढरपूरला जातात. पंढरपूरला गेल्यानंतर 18-20 घंटे तुम्ही दर्शन बारीमध्ये लागतात. जीवावर येते. कधी कधी पाय दुखतात भूक लागते कधी कधी तब्येत बिघडते आणि काही लोक निघून जातात बाहेर. पण काही निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ निश्चय राहतो. देह जावा अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. आणि कितीतरी झालं 18-20 घंटे तुम्ही दर्शन बारीक लागतात आणि हळूहळू रावणात ते होतात. नामदेव पायरीच्या माध्यमातून ते कानोर पाटाजवळ उतरतात. आत गेल्यानंतर तुम्ही रावणात गेले. देवाने तुम्हाला पाहिलं फार गोड उपाय समाचारानं सरोजम सांद्रनीला जगननिहित पाणी मंडणम तरुण तुलसी मंदरम कंजनिकम सदैव हासम विठ्ठलम चिंतयामि. गोड उपाय असा त्याने तुम्हाला पाहिलं तुम्ही त्याला पाहिलं. एकमेकाची नजरानजर झाली. मला सांगा 18 घंट्याचा तो शीन बाक गेला. आनंद वाटतो का नाही. आणि जेव्हा तुम्ही बाहेर निघतस असं डायरेक्ट गुलाबना फुल सारखा टवटवीत झाले वाटतं की टवटवीत का. भगवान सगळा शीन हरून घेतात. आता मला सांगा जर एवढा संबंध होतो पाहता श्रीमुख सुखावरे सुख डोळ्याची भूकन म्हणजे माझ्या एवढाच आनंद होतो. आणि जर आपण त्याला पाहता पुढे ऐका आता ओळखीला हरी साठविला पोटी होता त्याचे भेटी मग दुःख कैसे. जर त्याला आपण आकळला कर्तरी आवळे कैसा हरी. भगवंताला जर आपण आकळला आणि जर भगवंत आपल्या जवळ राहिला तर मला असं वाटतं आपलं आयुष्य आनंदमय होतं. आज या आनंदुरे हे भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक साधनं जरी या ठिकाणी असली ना तरी सगळ्यात सोपं साधन म्हणजे वारकरी संप्रदाय. जरा ध्यानात ठेवा. मी टाइमपास करणार आहे तुमचा. मच्छिंद्रनाथाच्या शेजारी बसलाय. पहिलेच मी नाथ बाबा जास्त घाबरला. पण आता लोकांनी एवढी चव सोडी भगव्या कपनीवाला घेऊन आला कीर्तनात. कपनी टाकी ना तुम्ही एक कपनी काढी जरा थांबा तुम्ही. काढीन नाथ म्हणजे इतकं सोपं नाही. नाथ कोणाच्याही घरी भिक्षा मागण्यासाठी जात नाही. लक्षात ठेवा. विठाला संप्रदायाबद्दल बोलतोय आपण. विषयाला हात घालतो. लक्षात ठेवा. जरा जबाबदारी नाही का तुम्ही.
मला असं वाटतं, आमच्या गुरुजी नेहमी सांगायचे, संप्रदाय कुठला का असे ना, बरं का, ऐकून घ्या. संप्रदाय कुठला जरी असला तरी त्याचं गुरुपद हे भगवान शंकराकडे, ऐकून ठेवा, आणि त्याचं दैवत्व हे भगवान कृष्णाकडे. काय सांगतोय मी? संप्रदाय कुठलाही असो, संप्रदाय एक नाही, अनेक संप्रदाय. मी ही टीका नाही करत आहे, मला अधिकार नाही कोणावर टीका करण्याचा. ज्याला त्याला आपली माय आपला बाप हा आवडणारच आहे, बरोबर की नाही? मला माझा आवडतो, तुम्हाला तुमचा आवडतो, म्हणून मी टीका करू शकत नाही, आपल्याला अधिकार नाही, करायची नाही. मला असं वाटतं दुसऱ्यावर टीका करून कशाला तुम्ही पापाचे वाटेकरी होतात. तो त्याचा परमार्थ करतोय, तुम्ही तुमचा करा आणि परमार्थामध्ये फलच रूपवा. पण आपले ना एक म्हणे, घर न जाय थोडं लोक आपण का आपलं ठेव, अशीच गंमत. चांगला तर लोक राहिलं नाही महाराज, काय सांगू. आपल्यामध्ये काय कमी आहे परमार्थामध्ये, लोक हे नाही शोधत, दुसऱ्याच्या कमी काढतात. बाई ते नाही ना सोड सुटी काय बाई, तो पक्वा सुत्री काय तो लायक नाही होतो, ते बघू नको, तो तुझं पाय. विषय एक सांगतो तुम्हाला, सांगायचा मुद्दा असा आहे की जे गुरुपद आहे, म्हणजे जे गुरुत्व आहे, हे भगवान शंकराकडे आहे. हा, आणि जे दैवत्व म्हणा किंवा ऐश्वर्यत्व म्हणा, हे भगवान कृष्णाकडे. मला विषय मांडायचा आहे किंवा अजून एक प्रमाणे याच गुरु परंपरेत बारकाईने जर विचार केला तर गुरुत्व हे भगवान शंकराकडे. कसं तुम्हाला सांगता, त्याच्यानंतर भगवान कृष्णाकडे होतं. हे बघा, ज्यावेळेस कुठेच काही नव्हतं, पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कानोबा ते रे ते रे ते एक ढालगज निर्माण झाली, पहा तिने एवढे ख्याती केली. ढालगज म्हणजे माया, दैवी हे श्याम गुणमयी मम माया दुरत्या. ही ढालगज म्हणजे माया तयार झाली. माया ज्ञानोबा पहा, हे मजस्तव झाले परिज्ञान हे जेणे जाणले ते सुटला गा. ही माया आहे, माया विना. या मायेचा आश्रय भगवंताने घेतला आणि सर्वस्व निर्माण केलं, हे ऐश्वर्यत्व निर्माण केलं, आणि हे ऐश्वर्यत्व म्हणजे पूर्ण जग निर्माण केलं. आणि या जगाची निर्मिती, जगाचं पालन, जगाचा संवार वेगवेगळं खातं वाटून दिलं. जास्त विस्तार नाही करायचा, तुम्ही भागवत ऐकणारी मंडळी म्हणून जास्त विस्तार नाही करायचा. भागवतामध्ये सगळ्या सांगायचा मुद्दा तर ऐका. ज्या संप्रदायामध्ये तुम्ही आणि मी वाढतोय, ज्या संप्रदायामध्ये आपण भगवंताची प्राप्ती करून घेतोय, ज्या भगवंताने या सृष्टीची निर्मिती केली, त्या संप्रदायाचा खेळ अतिशय गोड आहे. संप्रदाय इतका गोड आहे, फक्त आपण म्हणतो मी वारकरी, पण नेमकं वारकऱ्यांचं काय, नेमकं नातं काय आहे, वारकरी कसं आहेत आपण, नेमकं वारकऱ्यात भगवान कोणता, काय कसं काय, थोड्या गोष्टींचा विचार करू आपण. जास्त विस्तार नाही करणार, जेवढं मला कळतं तेवढं सांगेल. पहिला मुद्दा तर मी एक तुम्हाला सांगू, ज्या वेळेस अत्याचार अनाचार वाढू लागला, एक मधला काळखंड असा फिक्स काही सांगतो नाही, नेणो म्हणतात. नेणो जर तुम्हाला नाथ संप्रदायाची जर त्या ठिकाणी नवनाथ जरी वाचला तरी फिक्स कालखंड असं कोणाला सांगता येत नाही की 1900 आता सध्या झाले 2025 नाथांचा जन्म असा का तसा. पण एक अंदाजे 7व्या-8व्या शतकामध्ये सगळा हा खेळ झालेला दिसतो. अत्याचार अनाचार वाढू लागला, मग त्यावेळेस मात्र झालं काय, जे नवनारायण येते, नवनारायण, हे नवनारायणच साक्षात नाथांच्या स्वरूपावर. हा, आणि त्या नवनारायणामध्ये जी नाथ संप्रदायाची स्थापना केली, ती स्थापना म्हणजे नाथ मच्छिंद्ररायाने केली. त्यांचं शुद्ध नाव मच्छिंद्रनाथ आहे. आपण त्याचा अपभ्रंश करून टाकला आणि मच्छिंद्रनाथ करून टाकला. मत्स्येंद्रनाथ आणि मच्छिंद्रनाथ. चला पुढे. यांचा जन्मकाळ असं अचूक नाही सांगतायत, पण जशी कथा आहे तसं मी सांगतो तुम्हाला.
ज्यावेळेस या सगळ्या जगाची उत्पत्ती झाली, मनु आणि शत्रुपा यांचंही त्या ठिकाणी प्रागट्यकरण झालं आणि ब्रह्मदेवापासून जे 9 ऋषी प्रगट झाले होते, त्या 9 ऋषींमध्ये एक होते दक्ष. त्यांना कोणी ऋषी म्हणतो, कोणी राजा म्हणतो, त्याला त्याच्यात दुवाद नको. दक्षांचा जन्म झाला आणि दक्षांना त्यावेळेस ज्यावेळेस प्रजापती हे पद मिळालं, त्या प्रजापतीच्या वेळेस जसा त्यांनी यज्ञ केला होता ना, तसे यज्ञ ते नेहमी करायचे. जसं आपण नेहमी कीर्तन ठेवत असतो ना, तसे नेहमी ते यज्ञ करायचे. पूर्वी यज्ञावर सगळा भार होता. मग एकदा काय झालं, त्याने एक यज्ञ केला होता, फार मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये सगळे ब्रह्माधिक लोक आले होते, भगवान शंकरही आले होते, भगवान विष्णू आले होते, सगळेजण आले होते. आणि त्या यज्ञामध्ये एक सुंदर तेजस्विनी साक्षात पार्वती माता स्वरूप असणारी एक कन्या जन्माला. योगायोगाला ऐका, ती सुंदर कन्या. आता तुम्हाला एक गोष्ट पहिले सांगतो गड्या, काही वेळेस शास्त्राचा अर्थ लावून घ्यावा लागतो. आणि म्हणून जबाबदारीने ऐका. तुम्ही जर अंतकरणामध्ये श्रद्धा ठेवून जर कथा ऐकत असाल मनोज महाराज, तर त्या कथांमधला काही फलद्रूप भाव तुमच्या लक्षात येईल. आणि तुमचा जर अविश्वास असेल समाधान भाऊ, तर कधी कधी कथा या उलट्या डोक्यात शिरतात आणि अपभ्रंश करून टाकतो. कधी कधी होतो. जर एखादा सांगितलं भाऊ दारू पिऊ नको, दारू पिणं वाईट आहे, दारू गांजा मत पिऊ यार, अकल गुम हो जाती है, अदर के पैसे खर्च करके मुंह में मक्खी आती है. तर तो आपलं नाही ऐकत, तो आपले उत्तर देस, मी तर फक्त दारूच पेसो पण तुम्हाला शंकर तर गांजा वडे म्हणे. काय गेलो समजायला गेलो आपण ते उलटा कधी कधी आपलं होऊ शकतो का. एक जण मी सांगितलं होतं, भगवान श्रीकृष्ण आणि त्या श्रीकृष्णाचे गुणगान गायल्यानंतर माणसाचा उद्धार होतो. तुम्हाला काय सांगे, काय ते कृष्णाचे गुणगान गायचं. तो जेव्हा लहान होता, बाया करायचा, तो कपडे घेऊन पळून जातो, काही देऊ घालून. लोक म्हणजे कधी कधी कथांचा अपभ्रंश होतो. मी काय सांगतोय ऐका पुढे कथा. झालं असं, त्या यज्ञामध्ये एक सुंदर दिव्य स्वरूपाची स्त्री प्रगट झाली आणि प्रगट झाल्यानंतर जो ब्रह्मदेव आहे, या ब्रह्मदेवाला 4 मुख आहेत. 4 किती आहे, त्याचं एक गळून पडलंय. शिवपुराणामध्ये त्याची कथा वेगळी आहे, पण सध्याच्या वर्तमानामध्ये काळामध्ये 3 मुख आहेत ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी कामाजी कोतवाल याने नाडिले बहुतासी, हरिहरासी अब्रू घेतो भयनाही. मी नेहमी सांगत असतो कीर्तनामध्ये, बोलणं वेगळं आणि त्याच्यावर वागणं वेगळं. प्रमाण देणं असे चाली म्हणून तर खूप आहे. इंद्रा पाणी चंद्र बोलता वाटे सोपे, बोलणं सोपं आहे. दुसऱ्याला मायेवरून सांगणं, उपदेश करणं सोपं आहे. दारू पिणं वाईट आहे, दारूने संसार उद्ध्वस्त झाले, दारूने असं झालं, अमक झालं, फलाणं झालं. 1 महिने पहिले तुम्ही उतरू दे, मग आम्ही सांग. बोलणं सोपं आहे, पण प्रॅक्टिकली करणं फार अवघड आहे. म्हणून ऐका, हा जो काम नावाचा दोष आहे ना, याने भल्या भल्यांना पत्र टाकलं. विश्वामित्र नामक एक ऋषी 60,000 वर्ष तप केलं. अप्सरा आली ये कराय पर पाणी फिरके चढी गेली ना. 60,000 वर्ष तप केलं. मेनका नामक अप्सरा आली आणि सगळं पाणी काढून टाकलं. ब्रह्मदेवाचं तेच झालं. आणि कधी कधी मोठ्यांकडून चुका होतात, पण त्या मोठ्यांच्या चुका जरा ऐका, त्या सुद्धा काही वेळेस ना दुसऱ्याच्या कामाला सुद्धा येतात. म्हणून काही चुका करत बसू नका बघा. तुम्ही म्हणून महाराज सांगितले मोठ्या चुका केल्या काम माहिती, कामापुरतं घेऊ नका. मी पहिलेच बोललो, शास्त्राचा अर्थ लावला तर कळतं, तर खेळच खंडोबा आहे. काम वासना जागृत झाली आणि योगायोगानं त्या स्त्रीला बघून त्यांचं वीर्य पतन झालं आणि गड्या पश्चाताप झाला. आणि एक सूत्र आहे गड्या, तुम्ही जर कधी पंचतंत्र नावाचा ग्रंथ वाचला असेल, त्या पंचतंत्र नावाच्या ग्रंथामध्ये मी जबाबदारीने बोलतो, तुम्ही जबाबदारी ऐका. ज्यावेळेस काही ज्या वासना आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, या पूर्ण करण्यासाठी माणूस आपल्या जीवनातल्या पराकाष्ठेला गाठून ठेवतो. जे करू नये ते करतो, जे वागू नये तसं वागतो. पण जर एकदा ती इच्छा पूर्ण झाली की पूर्णत्वाला आली, तर नंतर कदाचित मागे जर पाहिलं तर पश्चाताप हाताला. म्हणून तरुण मंडळींनो आणि ज्या माझ्या बहिणी असतील, तरुण मंडळी असतील, यांनी नेहमी या गोष्टीचा विचार करा. मी तर नेहमी सांगतो आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलांना गीता शिकवा. गीता का शिकवा? गीता
कारण गीतेचं महत्व असं आहे, काम एशो क्रोध एशो रजोगुण समुद्वा, काम क्रोध लोभ मद मत्स्य अहंकार याच्याबद्दल त्याने विस्तार केला. आणि जर भूषण महाराज जर तुम्ही गीता वाचून ठेवली, तुम्ही तर वाचता म्हणा, पण जर तुमच्या वयाच्या मुलांनी गीता वाचून ठेवली तर मला नाही वाटत सैराट नावाच्या पिक्चराची पुनरावृत्ती होईल पुन्हा होईल. कळतं मी काय सांगतो? आणि फक्त ऐकी लिहू नका, नाही तर बाकी लोक काय म्हणतात, बाई काय कीर्तन होतं बो, जाऊ दे. परमार्थ हा फक्त करायचा नाही गळा, परमार्थ हा जगता आला पाहिजे. परमार्थ नुसतं माळ जपणं एवढाच परमार्थ समजू नका. मला बाबांनी विचारलं होतं, म्हणजे आम्हाला सुद्धा काय तर मी उभं राहू शकतो का, मी तर सांगलं म्हणतं मालदिश होतं का मी तरी सुद्धा फेटा मारतो. परमार्थ मध्ये जर सुतक आढळत असेल तर काय कामाचं ते आहे की नाही. कर्माच्या नुसार तुम्ही काही बंधन पाळू शकता ते आहेच, पण कीर्तन भजन करण्यासाठी तुम्ही परमार्थ आलो. लक्षात घ्या मी काय बोलतोय. तसं जर हे भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेत असाल, आवाज येतो का माझा? बस बस आवाज थोडा वाढायलाच मी. काय सांगणार तुम्ही? वार वा, म्हणजे मी एवढा विचार करी सांगेल. बाकी ना कीर्तन चाट मारा तरी चालत, पण आज विचार कीर्तन सांगणार पडणार मला. ऐकून ठेवा जरा. ही जे संप्रदाय किंवा जो परमार्थ आहे, जो अध्यात्म आहे, अतिशय महत्वाचा आहे. आपलं जीवन बदलू शकतं. अध्यात्म आहे, जगायला शिका, करायला शिकू नका. चला पुढे. तर त्यावेळेस ते त्यांच्याकडून पाप झालं, पश्चाताप झाला, आणि त्यांनी आपल्या या पायानं काय केलं, त्याला असं पुसून टाकलं. जरा ऐकून ठेवा, जबाबदारी नाही का. पुसल्यानंतर त्या ठिकाणी जेवढेही फुलं जे होते ते हार वगैरे माळा वगैरे हे सगळं त्या ठिकाणी तोडण्यात आलं. नंतर सगळं झाडण्यात आलं, आणि झाडल्यानंतर सगळं उचललं आणि समुद्रात फेकून दिलं. फुलं सुद्धा सगळे फुलं वगैरे त्या ठिकाणी समुद्रात फेकून दिल्यानंतर ब्रह्मदेवाचं जे तेज आहे, त्याला तेज म्हणतो मी, त्या तेजाचं जे सेवन आहे एका माश्याने केलं. एका माशानं ते सेवन केलं, आणि त्या तेजाच्या सेवनामुळं ती मासा किंवा ती मासी म्हणा ती गर्भवती राहिली, आहे की नाही. ती जी माता होती ना ती गर्भवती राहिली, आणि गर्भवती राहिल्यानंतर जवळजवळ जे दिवस तिचे होते ते भरले, आणि भरल्यानंतर ते जे तिचं एक अंड होतं, मोठं अंड, तिनं काय केलं, ते अंड जे आहे ना ते आपल्या समुद्राच्या काठावर सोडून दिलं. समुद्राच्या काठावर सोडल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बदक येतात. आता ते बदक अंडे पाहिल्यानंतर मासे खाण्यासाठी येतातच, पण नेमकं एक बदकानं ते अंड फोडलं, आणि फोडल्यानंतर या ठिकाणी एक तेजपुंज अशा प्रकारचा बालक जन्माला आला. रडतोय जोरजोरात रडतोय. त्या रडण्याच्या आवाजामुळे सगळे बदक पळून गेले, आणि त्या रडण्याच्या आवाजामुळे त्याच जवळ एका वस्तीमध्ये राहणारा जो कोळी होता, त्या कोळ्याला त्या ठिकाणी आवाज आला, आणि त्या कोळ्याने जावं आणि ते बाळ पाहावं. ते बाळ पाहिल्यानंतर आपल्या हृदयाला लावलं. त्याला असं वाटलं की हा भगवंताचा प्रसाद आहे, कारण त्याला सुद्धा मूलबाळ नव्हतं. ते मूल घेतलं, आणि ते बाळ घेतल्यानंतर घरी आला, आपल्या बायकोला त्या ठिकाणी दिलं. सत्यवती नाव तिचं त्या ठिकाणी सांगितलं गेलं, आणि त्या बायकोला दिल्यानंतर तिला सुद्धा आनंद झाला की भगवंताचा हा प्रसाद आहे. तिने ते बाळ आपल्या हृदयाला लावलं. तिचं ही मातृत्व जागृत झालं, आणि तिने आपलं दूध मात्र त्या लहानशा बाळाला पाजलं. लहानसं बाळ त्या कोळ्याच्या घरी वाढतंय. 4-5 वर्षाचं ते बाळ झालं, आणि 4-5 वर्षाच्या बाळानं एक दिवशी हट्ट केला की बाबा मला तुमच्या सोबत त्या ठिकाणी मासे पकडण्यासाठी यायचे. आता घेऊनही गेले मासे पकडण्यासाठी. आणि मासे पकडता ज्यावेळेस ते मासे पकडले आणि ते जाळ्यामध्ये अटकून आले ना, तर ते मासे ज्यावेळेस फरफडू लागले ना, ते फरफडणाऱ्या मासाला पाहिलं, आणि यांच्या अंतकरणाला त्या ठिकाणी द्रवता प्राप्त झाली. म्हणजे दयादायी भूत दयादायी पशुचे पाजन पाणीला जीवन वनामाजी, जीवना वेगळी मासोळी प्रमाण देवाची मजा याची शिवाय नाही. जशी ती जसं ती मासोळी तरपडते ना, ते तरपडल्यानंतर त्याचं ते दृश्य पाहिल्यानंतर अंतकरण द्रवलं. दया आली, दया, आणि दया आल्यानंतर तिने एक मासा घ्यावा, पाण्यात टाकावा, एक मासा घ्यावा, पाण्यात टाकावा. आता बापाला राग आला, कोणताही आपली रागी कष्ट करून तो मासे पकडून पोरगा जर पाण्यात सोडत असेल
त्याला जर बापाची काळजी येत नसेल, बापाची जर त्याची कष्टाची त्या ठिकाणी जर काही समजत नसेल तर बापाला राग येणार नाही का? बापानं त्यांच्या कानामागं मारले, रागावले, अरे मूर्ख म्हणे तुला कळतं का मी कष्ट करून मासे पकडतो तू इकडे पैसा उडायला मी त्याच्याबद्दलच सांगतो। योगायोगाने त्यांना त्या ठिकाणी महाराज वैराग्यता प्राप्त झाली। एक चिमणी सुद्धा कापली, ध्यानात ठेवा जरा, एक चिमणी सुद्धा कापली केली। जर तुमच्या जीवनामध्ये वैराग्य येत असेल आणि ते वैराग्याला जर असा संताचा हात लागला तर ते वैराग्य फलद्रूप होतं। आणि जर त्या वैराग्याला अजून एखाद्या सांसारिक माणसाने थाप दिली, जाऊ दे रे भाऊ होत राहा, कधी मध्ये कोपरा मार खायले हो, गल्लीमध्ये थोडी मार असतो ती वैराग्य कधी कधी प्राप्त होत नाही। म्हणून तरी काय काय कधी कधी होतं। या नाथ संप्रदायामध्ये एक कथा आहे, ते वेळ नाही आपल्याजवळ जास्त सांगत नाही, पण एक नाथ आहे भरतुरीनाथ, नवनाथात मध्ये बघा भरतुरीनाथ। त्या भरतुरीनाथांच्या जीवनामध्ये सुद्धा तेच आहे। वैराग्य म्हणजे काय? इह लोकापासून पर लोकापर्यंत जेवढे भोग भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात। विचारसागरामध्ये व्याख्या आहे। वैराग्य इतकं सोपं नाही। सध्या वैराग्य कोणाला बी येतं। घरमा जर त्या ठिकाणी बायकोंनी ऐकत आपली वैराग्य चला दिंडीमा, दिंडीत जर 2-4 दिवस झालं, 2-4 दिवसात वैराग्य मावळलं किंवा आपलं वैराग्य जागं जे होतं ते झोपल्यानंतर आपण म्हणतो भाऊ पोहे वाढ, पण त्यावर शेव बिजली नाही म्हणजे वैराग्य झोपलं। आणि घरी येतो वैराग्य पुन्हा गेलं। ऐका का तरी का धगधगीत जाळ वैराग्य दैसा, विवेका सहित वैराग्याचे बळ धगधगी जाळ अग्नी दैसा प्रमाणे एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे। म्हणून विषय एवढाच आहे, वैराग्य अतिशय महत्वाचं आहे। त्या भरतुरीनाथांच्या जीवनामध्ये सुद्धा वैराग्य प्राप्त झालं होतं। त्या भरतुरीनाथांना कोणीतरी नाव होतं भरतुरी राजा। त्यांना कोणीतरी एक आंबा त्याला सांगितलंय खा अमर होशील। त्याला तो आंबा खाल्ला नाही, कारण त्या आंब्याला खाऊन तो म्हणतो मी अमर होऊन काय करू, मी जिच्यासाठी जगतो मैं तिरले चांद तोड लावूंगा, ती जर मरत असेल तर मी जगून काय करू। म्हणून तो आंबा कोणाला दिला तिनं? बायकोला। बायको म्हणे मी राजावर प्रेम करतच नाही, दबावाने प्रेम करते, माझं प्रेम तर प्रधानाने घेतला। आता प्रधान म्हणे मी दबावामुळेच करतो, माझं प्रेम तर तिकडे खाली, अजून खाली जाता जाता ती बाई म्हणते मी जिवंत राहून काय करू, राजा चांगला आहे, फिरून पारून फळ राजा म्हणे इथून पकडून, ती म्हणे बाकी नका विचारा तोवर पैसा म्हणत होता ना। योगायोगाने त्यांना वैराग्य प्राप्त झालं, सगळं सोडलं, घर ताक सगळं सोडलं आणि 12 वर्ष त्यांनी वनामध्ये काढले। 12 वर्षानंतर त्यांच्या कानावर एक वार्ता पडली की ज्या पिंगलेसाठी मी प्रेम करायचो, प्रेमेवर तिला फळ दिलं होतं, तिने गद्दारी केली वगैरे वगैरे, तर ती पिंगला जेव्हा मेली त्यांना पश्चाताप झाला, रडू लागले। आता मला सांगा, ज्या माणसाला बायको सोडली, घर सोडलं, राज्य सोडलं आणि त्याला जर आणखी 12 वर्षानंतर माहित पडलं की माझी बायको मेली तर त्यांना पुन्हा यायला पाहिजे होतं। वैराग्य होतं पण जाळ नव्हता। खरी गोष्ट आहे, तुम्ही नाथ संप्रदायाचे जरा स्टडी मारले तुम्हाला कळेल। मग ऐका त्या भरतुरीनाथांनी त्या पिंगलेच्या स्मशानामध्ये गेल्यानंतर त्यांची राग घ्यावी, अंगावर फेकावी आणि रडावं, माझी पिंगला माझी पिंगला। झालं काय? काही वेळी जर तुमचा जर अट्टाह चांगला असेल, भक्ती चांगली असेल तर संत सुद्धा तुमच्याकडे धावून येतात। जरी म्हटलं जातं बहु अवघड आहे संत बेटी, पण तुमचा जर भाव चांगला असेल तर संत स्वतःहून येतात। ऐका, गोरक्षनाथाने एक म्हाताऱ्याचं रूप घ्यावं आणि एक छोटंसं सुंदर मडकं तयार केलं आपल्या शक्तीनं, आणि ते मडकं तयार केल्यानंतर ते मडकं राजासमोर नेत असताना हाटकून जोरात पडले आणि मडकं फोडून टाकलं आणि मडकं फोडल्यानंतर रडत बसले, माझं मडकं। राजाच्या त्या दुःख व्यक्त करण्याच्या साधनामध्ये व्यत्यय येऊ लागला। राजा म्हणतो हा कोण आहे रे, मी माझ्या बायकोचा शोक करतोय आणि हा काय मडकं लावलं रे ना, हा कोण आहे बाबा तू? म्हणे मी एक सामान्य माणूस आहे। काय रडतो? म्हणे माझं मडकं फुटलं। अरे काय मडक्यासाठी रडतो रे, मी राजा आहे, असे 1000 मडके तुला आणून देईल। गोरक्षनाथ म्हणतात नाही मला तेच पाहिजे। अरे त्याच्यात काय ठेवलंय रे, मी तसंच आणून देतो। मग गोरक्षनाथ जागे झाले, खडखडून उभे राहिले, सांगितलं राजा अरे तुम्हाला 1000 मडके आणून देशील याच्यात काहीच विषय नाही, तू राजा आहे, पण तू ज्या पिंगलेसाठी रडतो ना अशा 1000 पिंगला मी तुझ्या समोर उद्या म्हणतो। आणि मग डोळे उघडले, डोक्यावर हात ठेवला आणि जाळ लागला, असा जाळ लागला सच्चा त्याग कबीर का जो मन से दिया उतार। मग मात्र त्यांची नाथ संप्रदायामध्ये भरती झाली, त्यांना भरतुरनाथ म्हणतात। म्हणून वैराग्य इतकं सोपं नाही, आपल्याला बी वैराग्य येतंय का? येतं काय केलं ना, मुलगी लग्नाला भेटत नाही म्हणून ब्रह्मचारी राहणं हे वैराग्य नाही। लोक चहा प्यायला बोलवतात
विनंती करतात तिथं जर तुम्ही चहा सोडला तर तुम्ही खरे वैराग्यवान. पण जठे चहा हटेल नाही हिमालयात जाऊन तुम्ही चहा सोडून काही फायदा आहे का? ज्या गोष्टी मुबलक आहे, जे प्रमाणात भेटतंय त्याचा त्याग जर तुम्ही करत असाल तर तुम्ही वैराग्यवान. पण जी गोष्ट भेटत नाही म्हणून तुम्ही ते खरं नाही म्हणून. ऐका, इतकं वैराग्य प्राप्त झालं महाराज, वैराग्य प्राप्त झालं, घर सोडलं, सगळं सोडलं आणि बद्रिका आश्रम मध्ये, जे बद्रीनाथ केदारनाथ आहे ना, त्या बद्रिका आश्रमामध्ये गेले आणि तिथं अनेक वर्ष तप केलं. आणि अनेक वर्ष तप केल्यानंतर पुन्हा तिकडे गडावर आले. तुम्ही गेले गडावर, सप्तशृंगी गडावर, सप्तशृंगी गडावर आले आणि तिथं शाबरी विद्येचा अभ्यास केला. कोणी? का गडबडग्या कोणी केला हा अभ्यास? मच्छिंद्रनाथांनी शाबरी विद्येचा अभ्यास केला आणि मग मात्र या भारतीय सनातन संस्कृतीमध्ये नाथ संप्रदायाची स्थापना केली. विठ्ठल विठ्ठल. ऐकून ठेवा, मी गुरूंबद्दल बोलतोय, लक्षात ठेवा. मच्छिंद्रनाथ एक प्रभावशाली व्यक्तिमत्व, तेजपुंज व्यक्तिमत्व. तुमच्या माझ्यापर्यंत जो वारकरी संप्रदाय मिळाला ना, तो वारकरी संप्रदाय सुद्धा नाथ संप्रदायाचा एक अंश आहे. तुम्हाला माहितीये का? हा काय झालं, जीवन जगत असताना मी मगाशीच बोललो, गुरु बिन कोण बतावे बात, बडा कठीण हे यमघाट, गुरु करना जान के, ऐका पाणी पिना छान. पाणी तुम्ही गाळून पिता ना, पावसाळा चालू आहे सध्या, पाणी गाळून प्यायचं. आणि गुरु सुद्धा, कोणालाही गुरु करू नका. जर चांगलं विनोदी कीर्तन करता आलं म्हणून तुम्ही सांगा महाराज काय लागणार होतं कोणाला? विचारसागरामध्ये एक सूत्र आहे पहा, गुरु कोणाला करावं? गुरु कोण असू शकतो? जो ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे, जो क्षत्रिय असला पाहिजे आणि तो कृपाळू असला पाहिजे. या 3 गुणांनी तो परिपूर्ण असला, जाऊ द्या हे 3 गुण सोडा. त्याला एकच विचारा, भाऊ मला तुम्हाला गुरु करा असं वाटतंय, तुम्हाला हरिपाठ पाठ आहे का? मी कोणाची टिंगल टवाळी करत नाही. मी तुम्हाला पहिलेच बोललो, आजचा विषय थोडा जड आहे आणि अभंग असा आहे की मला बाण कोलांटे काही जाता यावं म्हणून. ऐका, मी कोणावर टीका नाही करत, काही घेणं देणं नाही मला कोणाशी. पण वस्तुस्थिती मी सोपं विचारतो, मुलगी तुम्हाला आहे, मुलगी मला आहे. जर मला माझ्या मुलीचं लग्न करायचं असेल तर मी माझ्या मुलीचा हात कोणाच्याही हातात देऊन दिलं. जुनी मंडळी बसते टोपीवाले, येस विचारा मजा नाही कावर, याचा भरोसा जायला म्हणजे तुम्हाला नाही, पिढी पिढी तरुण तरुण तुम्ही विचारच मी का पूर्वी लग्न करत होते विचारत नाही का कोणा कोणचे काही नातं भाडं शेका आकडा टाकताय का आपले विचारत होतं की नाही नाना. आणि कुठेतरी धागा दोरा लागला तर मग तो संबंध व्हायचा. आते गरज राहिली नाही कारण भेटत नाही. मला असं वाटतं जर मुलीचं सामान्यतः संसारामध्ये लग्न करायचं असेल तर आपण 1000 वेळेस तपास करतो. माझा मुद्दा लक्षात ठेवा, जर मुलीचं लग्न करायचं असेल तर 1000 वेळेस तपास करतो. मग या देहरूपी गाडीला भगवंतापर्यंत यायचंय, मग ड्रायव्हर चांगला पाहिजे. विचार करा पण की झाड दे की ठोकी दी का दरीन खालू तर दी, विचार केला काही नाही. मग तो कृपाळू असला पाहिजे. कृपाळू म्हणजे त्याच्या अंतकरणामध्ये फक्त एकच ध्यास असला पाहिजे की मी कोणतं चांगलं सांगितल्यानंतर माझ्या शिष्याचं हित होईल, त्याला कृपाळू म्हणतो. दुसरं, ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे. ब्रह्मनिष्ठ म्हणजे हे जे ब्रह्मतत्व आहे या ब्रह्मतत्वाची त्याला जाणकारी असली पाहिजे. या ब्रह्माचा अंश मी आहे का काय आहे याच्याबद्दल त्याला माहिती असली पाहिजे. आणि क्षत्रिय असला पाहिजे. क्षत्रिय म्हणजे त्याचे अनेक, जास्त अनेक नाही म्हणत पण कमीत कमी गाथा ज्ञानेश्वरी भागवत याचं आकलन याचं ज्ञान त्याला असलं पाहिजे, त्याला क्षत्रिय म्हणतात. या 3 गुणांनी परिपूर्ण असला की त्याला गुरु करा, नाही तर बाकी गुरु तुम देखील मला काय घेतलं नाही. पण सध्या परिस्थिती वाईट आहे म्हणून आताच बोलत नाही. असा गुरु आपण करतो. आता ऐका, वास्तविकता जर पाहिलं ना तर एकदा काय झालं, नारदजी फिरता 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 कैलासाला गेले. जरा बारा काय ऐकून ठेवा. नारदजी फिरता फिरता कैलासाला गेले. कैलासाला गेल्यानंतर त्या ठिकाणी पार्वती मातेजवळ गेले. आता पार्वती माता ही नारदांची कन्या सुद्धा आहे, शिष्य म्हणून शिष्या, आणि एका बाजूनं ती जगत माता सुद्धा आहे. म्हणून नारद त्या ठिकाणी पार्वती मातेला म्हणायचे माता आणि पार्वती माता नारदांना म्हणायची गुरु. असं नातं त्यांचं. एक दिवशी काय झालं, नारदजी आले. आता नारदजी आल्यानंतर चांगलंच होईल याची काही गॅरंटी नाही होती, कारण बऱ्याच नारदांना माहिती नारदजी नारदजी आले. नारदजीने सांगितलं म्हणले माता
बरं आहे ना तुमचा संसार पाणी. तिने सांगितलं फार चांगला आहे. माझ्या पतीचा तर माझ्यावर एवढा विश्वास आहे बाबा काय सांगू. माझा बी एवढा विश्वास आहे. हम बने तुम बने बस एक दुजे केली बाकीचा विचारच सोडा. मग म्हणे तुमच्यावर फार विश्वास आहे. इतका विश्वास आहे तुम्हाला काय सांगू. तुम्हाला सांगू काय म्हणे काय. अहो ते जर समाधीमध्ये बसले ना समाधीमध्ये कोणत्या देवाचं दर्शन होतं ते सांगू नये कुणाला. केलेला परमार्थ सांगू नये कुणाला. मी सोमवार जातो काही कधी जातो मी 15 वाऱ्या केल्या काही सांगू नये. केलेला परमार्थ कधीच सांगू नये. पण माझा नवरा मला सांगून देतो. कोण म्हणे नाही तुम्हाला विश्वास घाबरू नका. तुम्ही पुढे सांगते घाबरू नका तुम्ही. काय म्हणतात माझ्या नवऱ्याचा माझ्यावर फार विश्वास आहे. आता नारदांनी लावली नारद म्हणे बरोबर आहे सापडली म्हणे. मग तुम्हाला हेही सांगितलं असेल जी गळ्यामध्ये मुंडांची माळा आहे ती कोणाची आहे म्हणे. सगळं सांगतोस पण ऐक सांग नाही म्हणे. का परमार्थ काय प्रेम आहे का म्हणे. कशाचा विश्वास कशाचा प्रेम म्हणे. नारद निघून गेले. आता स्त्रियांची जात म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे. विचार करते माझ्या नवऱ्याचा विश्वास फार होता पण सगळं सांगितलं पण हे का बरं सांगितलं नाही. सगळं सांगितलं एक सांगितलं नाही. आणि जेमतेम घरात शंकरांचा पाय मीटर चालू आहे वर मॅन घर नका महिला मंडळाचा एकदम खतरनाक आहे म्हणजे तुम्ही सगळं सांगितलं मग हे कावर सांगितलं नाही. सगळं सांगितलं हे कावर सांगितलं काय. तुमच्या गळ्यामध्ये जी मुंडांची माळा आहे ती माळ कोणाची आहे हे काही सांगितलं नाही. शंकर म्हणे नारद जे आले ना मी तेव्हाच समजून गेलो होतो दाल में कुछ काला आहे पण आठवून होतो पण ती डाळच काळी सगळी डाळच काळी आहे. पण तुला सांगतो म्हणे कोणाला सांगू नको. आणि ऐका हे जे गुह्य तत्व आहे ना हे कुणालाही सांगत नाही. ज्ञानोबरांची कोवी आता लक्षात येणार नाही पण तुम्हाला असं सांगतो बा. ज्ञानोबराय म्हणतात हे गुह्य मी माझ्या भावाला सांगितलं नाही. स्वतः देव म्हणतात बरं का. ते गुह्य मी माझ्या भावाला सांगितलं नाही. ते गुह्य मी माझ्या आईला सांगितलं नाही. ते गुह्य मी माझ्या बापाला सांगितलं नाही. ते गुह्य मी अर्जुना तुला सांगतोय. ऐकले अशी गोवी माझ्या लक्षात आली. जे गुह्य न मी बोलीसी जे न सांगी माता देवकीसी वा जे न सांगी पिता वसुदेवासी ते गुह्य मी तुझपासी बोलत असे. काय इतका गोड आहे ना फार गोड आहे. गुह्य आपलं जे परमार्थ आहे हा कोणाला सांगू नये गड्या. गुह्य तत्व सांगू नये. पण आता ऐका आता शेवटी शंकर म्हणतात अग ऐक त्याचा असं आहे मी राम नामाचा मंत्र जाणतो म्हणून मी कधी मरत नाही. पण तू राम नामाचा मंत्र जाणत नाही म्हणून तू जेव्हा जेव्हा या भक्तांच्या कल्याणासाठी अवतार घेते आणि अवतार घेतल्यानंतर तू भक्ताचं कल्याण करते पण ज्यावेळेस अवतार विसर्जन करते अवतार संपवते तर तुझी आठवण राहावी म्हणून मी तुझं मुंड काय करतो म्हणे. असं आहे का मग तुम्ही मरता मी का म्हणजे तुम्ही मरत नाही मी का मरते म्हणे मी गुह्य ऐकलंय म्हणे. मग ते गुह्य मला पण ऐकायचंय. जरा ऐकून ठेवा तेच गुह्य मला पण ऐकायचंय. आता ऐका बरेच लोक म्हणतात की स्त्रियांना गुह्य ऐकण्याचा अधिकार नाही. बरेच लोक म्हणतात वाद आहे आता मग त्यांना इथं उभे राहण्याचा अधिकार नाही प्रवचन करण्याचा अधिकार नाही. पण जरा लक्षात ठेवा गड्या सगळ्यात महत्वाचं जर गुह्य आहे ते गुह्य स्वतः भगवान परमात्मा हे माझं खोटं पडत असेल ना तर तुम्ही भागवत ऐका. भागवतामधला विषय सांगतोय तुम्हाला. नाथ संप्रदायाबद्दलच बोलतोय आपण. हा तर हे गुह्य त्या ठिकाणी माता पार्वतीला सांगण्यासाठी समुद्राच्या काठावर नेलं आणि समुद्राच्या काठावर नेल्यानंतर असंही एक वर्णन आहे की 3दा डमरू वाजवला. 3दा डमरू वाजवला आणि डमरू वाजवल्यानंतर जर ऐका त्या डमरूचा आवाज ऐकला आणि ती जी मासा होता ना मासा की ज्या माशाच्या पोटामध्ये ब्रह्मदेवाच्या तेजापासून एक बालक जन्माला येणार होतं तो मासा तिथे येऊन गेला. मग काय योग असतो योगायोग असतो त्याला योगायोग म्हणावं लागेल. भगवंताने असा काही योग केलाय ना किती योग सुंदर केलाय. तुम्ही कुठले मी कुठले आज तुम्ही कुठले तुम्ही काय कामामध्ये व्यस्त पण आज योगायोग का होईना येणार होतो कोण आला योग आहे की नाही. मी जाणार होतो कुठे ही पण हा योग आहे. हा सगळा योग आहे. तुमची सासवडी कुठे काही संबंध तुम्हाला भेटणार तुम्ही पहिले नाही पण हा योग आहे. तुम्ही मला योग हा खरंच योग आहे. भगवंत हा सगळा योग जुळून आणतो. बाकीचा विस्तार नाही करत तर माझा मूळ विषय राहून जाईल. झालं काय योगायोगानं माता पार्वतीला ते गुह्य ज्ञान सांगायला सुरुवात केली आणि नियम असा आहे आजोबा चांगलं गुह्य ज्ञान जर कीर्तनातून तुम्ही सांगत असाल ना तर गाड्या डेपो जमा होत जातील. बरोबर आहे की नाही. लोकांना चांगलं पटत लोकांना काय पटतं हाय हॅलो बोलो कंबरमेंट आलो चलो हे जावं. खरं ते तत्वज्ञान आहे ते सांगत जर बसाल
खरं सांगतो तुम्हाला, खरं सांगतो, हे मोबाईल ना, याच्यात एक ऍप आहे युट्यूब बटा या युट्यूबा पायी खरे घोडे घरी बसले आणि आम्हाला सरकार गदळ असणार ताटा खाली नाही. जे मेन तत्व आहे ना, हा विनोद वेगळा, हा मेन तत्व लोकांना ऐकण्याची इच्छा नाही. मला असं वाटतं बा, आपल्या घरातून सुरुवात करा, चांगलं मुलांना ऐकण्याची सवय लावा. तुम्ही सुद्धा अशीच कीर्तनं ठेवा की ज्या कीर्तनामध्ये आपला हित होईल. भरपूर आहे चांगले चांगले, फार मोठे मोठे महात्मे, तुमचा पैसा वाया जाईल असं कार्य करू नका. जरा ऐकून ठेवा, तुम्ही 50 लाख आणि 7 लाख 8 लाख सत्ते करू नका असं मी म्हणत नाही. तुम्ही केला तर चांगलाच आहे. परमार्थात जेवढा पैसा खर्च केला तेवढा भगवान दुप्पट देतो, पण कमीत कमी त्या पैशाचं फलवृत्त झालं पाहिजे, आहे की नाही? हसायचं आहे ना, मग जाऊन चला हवा येऊ द्या रातभर हा ठिकाण नाही गड्या, वस्तुस्थिती आहे. म्हणून जरा ऐका, आपल्या मुलांपासून सुरुवात करा. त्यांना सांगा, एक मुसलमानाचं पोरग जर नमाज अदा करत नसेल तर त्याची आई त्याला जेवायला देते. माहिती तुम्ही, घरातून सुरुवात करा. जर मुसलमानाचं पोरग, समजा त्याचं नाव इरफान ठेवा, आपण इरफान, त्या इरफानला विचारलं, इरफान बेटा तूने आज नमाज अदा नहीं किया? मतलब आम्ही भूल गया, ठीक आहे जाने दे. 2 घंटे झाले, खेळता खेळता आलं पोरग जेवायला सर मागं लागलं. मग आम्ही भूक लगी, आम्ही म्हणते मे भी खाना बनाना भूल गई बेटा. काय म्हणते ती खरं, ती बी उपवाशी राहते आणि पोराला सुद्धा उपवाशी ठेवते. रात्रभर पोरग कुळकुळ करतं, आतडे इकडे तिकडे पिळ्या मारते, कावळा काव करतं, झोप लागत नाही, पाय इकडे तिकडे फेकतं आणि त्याची नस ठिकाणावर होऊन जाते. आम्ही खाना बनाना क्यों भूल गई? मैं नमाज अदा करना भूल गया. तो आम्ही खाना बनाना भूल गया. त्याच्या सकाळी 5 वाजता नमाज चालू पडला, म्हणजे वाचला कोणतरी, तिथं गेला आणि तो नमाज त्याने अदा केला. पळत 5:15 5:30 घरी आला आणि त्या आम्मीला सांगतो, आम्मी मैं नमाज अदा करके आया. त्याच्या आम्मीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, छातीला लावलं आणि त्याची आम्मी सांगते, बेटा बस 5-10 मिनिट रुक जा, गरम गरम खाना बनाती हूं और तुझे देती हूं. समजा ह्या जागेवर जर आपली राही असती आई आणि आपला पोरांना सांगा असतं, मम्मी मी आज कीर्तनाला नाही जाणार, तुम्ही काय केलं असतं? झोप 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 घेऊन जाणार, झोप झोप. ही रिअल फॅक्ट आहे गड्या, आपल्यालाच गरज आहे नाही. आपण म्हणतो भाऊ तुमचा काय शाळा माझा नाही, जप जप. गणेश म्हणजे शाळा शिकवणे अशा माझं मी नाही, पण शाळेबरोबर जर तुम्ही परमार्थ शिकवला ना, अतिशय फलद्रूप आहे. संस्कृती फार महत्वाची इकडे, याच्यावर आपण बोलतोय. म्हणून ऐका, ते जे तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान ग्रहण केलं, पण ग्रहण करत असताना जड जात होतं, जड. पण तत्वज्ञान जडच जात महाराज, तिथं सोपं नाही आहे नाही. कस कोणाला लागतं? तुमच्याकडे काय व्हा, पित्तळ का पित्तळ सोन्याला लागतो. ऐकून ठेवा, जड जात होतं जड. आणि सांगता सांगता तद्धाम परमम मम. पार्वती झोपी की हो, तुला आपल्या पार्वत्या झोपली मग काय पार्वती झोपली, पार्वती. आणि शेवटी विचारलं, तुझ्या लक्षात आलं का हे तत्वज्ञान जे मी सांगितलं, तुझ्या लक्षात आलं का? तर त्या माशाच्या पोटातले जे मच्छिंद्रनाथ होते ना, ते मत्स्येंद्रनाथ म्हणतात, माझ्या संपूर्ण लक्षात आलेलं आहे. आणि ज्यावेळेस लक्षात आलं भगवान शंकराच्या, मी ज्यांच्यासाठी सांगतोय ते तर झोपले, मग ऐकलं कोणी? ऐका, त्रिशूळ वगैरे काही घेऊन धावले नाही, ते तिकडे भागवतात इतर. मग त्यांनी बाजूला पाहिलं तर एक मच्छ्याच्या पोटामध्ये एक छोटस बाळ हे संपूर्ण तत्व ऐकत होतं. त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिलं, हे साक्षात कवी नारायण आहे. कवी नारायण आहे. त्यांना नमस्कार केला आणि आशीर्वाद दिला की तुम्ही या सृष्टीवर भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा प्रचार आणि प्रसार करा. आता ऐका, हे जे तत्व आहे, कोणतं तत्व? हेच तत्व जे मच्छिंद्रनाथांनी आपल्या आईच्या पोटात ऐकलं. हे मच्छिंद्रनाथ कोण आहे माहिती तुम्हाला? कवी नारायण. आणि कवी नारायण म्हणजे भगवान विष्णू. लक्षात ठेवा जरा. मी तुम्हाला काही अगदी अशी गमतीची गोष्ट सांगतो 2 मिनिटात. भगवान शंकरांनी ते तत्व आपल्या मुखातून सांगितलं आणि तेच तत्व मच्छिंद्रनाथांनी आपल्या आईच्या पोटात ऐकलं. आता ऐका, जे मच्छिंद्रनाथांचं तत्व आहे, मच्छिंद्रनाथ म्हणजे भगवान, फटाफट बोलत चला, विष्णू. आता मच्छिंद्रनाथांनी हा बोध कोणाला दिला? गोरक्षनाथ कोण आहे?
गोरक्षनाथांची कथा सुद्धा फार गोड आहे, पुढे सांगेन मी. गोरक्षनाथ हे भगवान शंकराचे अवतार. कोणाचे अवतार आहे? आता गोरक्षाने बोधक, गोरक्षाने कोणाला उपदेश केला? गहिणी. गहिणी कोण होते? भगवान विष्णू. गहिनीनाथ म्हणजे विष्णू. आता गहिनीनाथाने कोणाला बोध केला? निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथ म्हणजे कोण? सदाशिवाचा अवतार. सदाशिवाचा अवतार स्वामी म्हणजे दोघातच खेळ होता. कोणा? तू दे मी घेतो, मी देतो तू दे, तू दे मी घेतो, दोघातच खेळ होता. हे जे गुह्य तत्व आहे ना, हे गुह्य तत्व दोघातच होतं. आणि मग निवृत्तीनाथांच्या शिष्याचं स्वरूप जे होतं ते म्हणजे महाविष्णूचा. आणि मग ह्या भगवान ज्ञानोबांना या जीवाची दया आली. जरा तत्व ऐकून ठेवा. भगवान ज्ञानोबांना संपूर्ण जगाची दया आली. आणि दया आल्यानंतर कळालं की हे संपूर्ण जे जग आहे या जगाला अधिकार आहे आपला उद्धार करून घ्यायचा. या संपूर्ण जगाला अधिकार आहे. म्हणून या जगाला सुद्धा ते तत्वज्ञान कळावं म्हणून प्रगट गुह्य बोले प्रगट गुह्य बोले ऐकून घ्या जरा, ऐकून घ्या. जे प्रगट होतं ना, प्रगट जे झालं ना ते तत्व गुह्य होतं. गुह्य तत्व होतं. आणि हेच गुह्य तत्व ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मला दिलं. आणि ते गुह्य तत्व म्हणजे सोपं नाही महाराज, सोपं वाटतं आपल्याला. ऐका मृदंग वाजवणं भूषण महाराजांना सोपं आहे. पण समजा या मृदंगावर मी जर यसले बसार दिलं, पेरणं सोपं कोणाला? आजोबा पेरणं सोपं कोणाला? ज्याला पेरता येत त्याले. तो का सोपं आहे हो भाऊ? सोपं नाही, तुले सोपं आहे झालं ते. नाही माझं पेरायला येतं. एक भुईमुगले 4-4 झाडे घेऊन मग बोला भाकरी टाकणं तुम्हाला सोपं आहे, जर मला बसाडतं विषय. जी गोष्ट ज्याला येते ना त्यानं आट्टा हसानच शिकली. सुरुवातीला जेव्हा दागिनाता शिकला तेव्हा आमच्या भूषण महाराजाला वाटत नव्हतं की मी इतका भारी वाजेन बा. वाटे वाटे नाही वाटे ना, मला वाटे नाही मी कीर्तन करतो असं. हे सोपं नव्हतं. पण जर शिकलात तुम्ही शिखरावरच पोहोचलात यशाचा तर मग सोपं वाटतं. आहे का नाही? तसंच आहे महाराज. ही जे गुह्य आहे ना हे गुह्य सोपं नाहीच. जरी वाटतं आपल्याला सोपं आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा बाबा सर्व काळ. पण जसं वसंत ऋतू आल्याशिवाय बहार येत नाही तसं हा सोपा जरी मंत्र असला होता गुह्यच, पण सोपा केला. राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक प्रमाण आहे तुकाराम महाराज. हे काय मला घरणाप्रमाण नाही. रामाला सुद्धा ब्रह्मज्ञानी होण्यासाठी कोणाजवळ जावं लागलं? वशिष्ठांजवळ.
भगवान कृष्णाला सुद्धा ब्रह्मज्ञान घेण्यासाठी कोणाकडे जावं लागलं? सांदीपानी जवळ. आपल्याला सुद्धा कोणाजवळ जावं लागेल? गुरूंजवळ. मग आता हे सगळं जर खेळ आहे, हे जे सोपं तत्व वाटतं वारकरी संप्रदायाचं, याच नाथ संप्रदायातून एक जी ध्वजा निघाली ती म्हणजे वारकरी संप्रदायाची. ज्ञानोबा म्हणजे नाथ संप्रदायातच, पण वारकरी संप्रदायाचं काय महाराज पाया ज्ञान देवा रचिला पाया. आणि म्हणून या देवालयाचा पाया एवढा प्रबळ आहे. पण या देवालयाची सुरुवात जर पाहिली, ही म्हणजे साधी सुधी नाही, ही साक्षात भगवान शंकराकडून आहे. अभंगाच्या मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, याचा अर्थ असा आहे आदि गुरु शंकरा. सगळ्यांचे जे गुरु आहे ना ते भगवान शंकरच आहे. अनेक संप्रदाय या ठिकाणी जगामध्ये, अनेक संप्रदाय. मुख्यतः मला जास्त संप्रदायाबद्दल माहिती नाही आणि कोणावर टीका नाही. मला असं वाटतं तुकोबा यांच्याकडे जर पाहिलं तर चैतन्य संप्रदाय, बाबाजी चैतन्य कोण त्यांचे गुरुंजरा, बाबाजी चैतन्य सापडले वाटे मस्त घेतो जाणा सत्यगुरु आहे खरंच सगळे पाठ आहे प्रमाणे म्हणून जास्त प्रमाण देत नाही. पण एवढं आता त्या इकडे जर पाहिलं तर एकनाथ महाराज दत्त संप्रदाय आहे का नाही, दत्त संप्रदायाचे. तिकडे आमचे ज्ञानोबा आहे नाथ संप्रदायाचे. आणि वेगळे जे अजून काही संप्रदाय असतील मला माहित नाही, कान्या कोपऱ्यात वाटे उठेत, ते सगळे संप्रदाय एकत्र केले आणि आमच्या ज्ञानोबाने एक राजमार्ग तयार केला. कोणता राजमार्ग? पहिले 40गाव धुळे जावले 1.5-2 तास लागत आहे. कितला तास लागत आहे? 1.5-2 तास. आता जर टापमा गाडी टाकी जास्तीत जास्त 35 मिनिटमा डायरेक्ट गाडी कारण
मोडून टाकल्या आणि एक राजमार्ग तयार केला. भले ती 155 रुपयाला टोल लागणार चालेल, पण फक्त 35 मिनिटात धुळे. अलग लक्षात. तसं हे जे संप्रदाय आहे ना, बाकीच्या संप्रदायामध्ये फार आजही नियमावली, आपल्या संप्रदायात नाही असं नाही, पण इतकं सोपं आहे ना गड्या. मला कधी कधी आहे ना दया वाटते कोणाची, जे संप्रदायामध्ये आल्यानंतर माळ घालतात आणि फुकटनं आमंत्रण नका खुंटीला टाणतात, त्याची दया आहे कधी कधी. खरंच ना, एवढं सोपं. काही काही लोक म्हणतात मला देवाची प्राप्ती व्हावी म्हणून काही साधन सांगावं. मग त्यांना थोडं लांबवलं, सांगायचं नाही लवकर, साधन लवकर सांगायचं नाही. एकदा विचारलं ना सांगूच नका, पुन्हा पुन्हा विचारू द्या. थोडा 8 तास जिद्द पाहिजे, थोडस 8 तास पाहिजे. बरोबर आहे. कोणी विचारलं बोल सांगा नाही घरी असं म्हणतो. मग त्याला सांगितलं म्हण रामकृष्ण हरी. एवढं सोपं आहे, मला माहित होतं. अरे सोपंच आहे ते, पण वसंत ऋतू आल्याशिवाय बाहेर येत नाही. तसं गुरुच्या मुखातून ऐकलेलं जे वाक्य आहे, ते वाक्य ऐकल्यानंतर अंतकरणात ते घर करून राहतं. नंतर मुखाने जप करायचं तर ते फलद्रूप. आणि माझं असं मत आहे स्पष्ट, गुरुवर निष्ठा असावी. गुरु म्हणजे माणूस नाही, गुरुत्व हा भार आहे. जरा ऐकून ठेवा. एक बाई होती, वयस्कर बाई होती, 75-80च्या वयात. कीर्तन संपलं, ती आजी आली आमच्याजवळ. म्हणे भाऊ तुझ्या हातून माळ टाकून दे ना मला. मी त्या आजीला असं विचारलं, आजी एवढं तुमचं वय झालं, तुम्ही अजून माळ टाकली नाही? ती म्हणे तसं नाही म्हणे, मग मी जेव्हा 16 वर्षाची होते ना तेव्हा माझं लग्न झालं. मग रामायण जाऊ जाईल म्हणे, मी जेव्हा 16 वर्षाची होते ना माझं लग्न झालं, पण लग्नाच्या 2 वर्ष अगोदर मी 14 वर्षाची होते ना, तेव्हा माझ्या वडिलांबरोबर मी पंढरपूरला गेली. आणि त्या पंढरपूरला गेल्यावर एक चांगले आणि सुंदर आणि अतिशय तपस्वी आणि वयस्कर अशा एका महाराजांकडून मी माळ घातली. म्हटलं वा वा वा, काय भाग्यवान आहे तुम्ही, वयाच्या 14 वर्षी तुम्ही माळ घातली, भाग्यवान आहे. म्हणे महाराज भाग्यवानच आहे, पण माझं लग्न झालं आणि 4 महिने झाले होते, तेवढ्याच मला पत्र आलं, तुमचे गुरु तो गेले. आता बिन गुरु कोण बताये वाट. गुरु नाही, गुरु विन तरुण पाय नाही. गुरु तर केलाच पाहिजे, आणि गुरु तर मरी गया. नंतर मग मी माझ्या नवऱ्यासोबत मी कधी एकदा एका शिवकथेला गेले आणि त्या कथेमध्ये त्या कथाकारांच्या हातून माळ घातली. आम्ही दोघंही माळकरी झालो. आणि माळकरी झाल्यानंतर तेही चांगले फोन करायचे, आम्ही त्यांना बोलवायचो. 4-5 वर्ष चाललं आणि नंतर मी जवळजवळ 20-22 वर्षाची झाली तर ते गुरु सुद्धा ते बी मरी गेले. आता बिन गुरु कोण बतावे वाट, गुरु बिन कोण बतावे वाट. नंतर मी जवळ 6 महिने बिगर गुरुची राहिले म्हणे. आणि नंतर एक अजून एक बाबा भेटले म्हणे, मला असंच वाटेल. मी त्यांना घरी आणलं, त्यांना मस्त सत्कार केला, त्यांचं पूजन केलं आणि त्यांच्या हातून माळ टाकली. ते गुरु चांगले टिकले म्हणे. आता ते गुरु जवळजवळ 15 वर्षापर्यंत टिकले. संपर्क होता, ते यायचे, मी जायचे, आमच्या घरी ते यायचे. पण एक दिवशी तिकडून फोन आला. आता फोनचा जमाना होता. गुरु तो बिगर तिकीट के निघाल गेले, गुरु निघले. असं करता करता 6 गुरु बदलले माझे आणि मी आता तुम्हाला भेटतो. ते म्हणता अजून 2-4 वर्ष माझं कीर्तन करून गुरु म्हणजे माणूस नाही गेला, हा फार भ्रम आहे आपला. गुरु म्हणजे त्यांच्या मुखातून ऐकलेलं जे तत्व आहे, ते तत्व म्हणजे हा भार. ते तत्व म्हणजे गुरु आहे. समाधान भाऊ, माणूस गुरु नाही ना. माणूस गुरु कसा होऊ शकतो? ऐका, किंमत माणसाला आहे का त्याच्या ज्ञानाला आहे? कोणाला किंमत आहे? कीर्तनकार काळा राहो, गोरा राहो, आंधळा राहो, कसं करावं, पण किंमत कशाला आहे? बाकीचं काही घेणं का? काही नाही. किंमत ही माणसाला नाही, त्याच्या ज्ञानाला आहे.
तसं गुरुपण हे त्या माणसाने त्यानं दिलेल्या तत्वाला आहे, हे विसरू नका. म्हणून त्याने जे तत्व दिलं ना ते सांभाळून ठेवा. अजून सांगू एक खालचं वाक्य गड्या, वाईट वाटून घेऊ नका. आजचं कीर्तनच थोडंसं विचित्र आहे. आणि मला आबाने पहिले सांगितलंय म्हणे भाऊ चांगला अभ्यास करी, 5 वाजता सांगा मला किती वाजता चांगला अभ्यास करी. आणि आपल्या मच्छिंद्रनाथून संप्रदायावर बोललोय म्हणून. हा बा चला ठीक आहे, मी बी पाठ करतो, गाडी बी चालवून पाठ बी करतो, मी मला काही काम नाही होत. ऐकून ठेवा, एक शेवटचं खालच्या भाषेतलं तत्व सांगतो ऐका. जर तुम्ही विनाकारण भ्रष्ट झाला, भ्रष्ट बरं माऊली ऐकून ठेवा, जर तुम्ही कधी तुमच्या माध्यमातून एखादी माळकरी झाला, तुम्ही स्वतः का असे ना, जर कधी माळ काढून ठेवली आणि तुम्ही जर ते गुरुपणाचं, आता बरेच काही संप्रदायांचे मंत्र हे झाकीव आहे. नाथ संप्रदायात सुद्धा सोहम साधनेची उपासना आहे. आम्ही ज्यावेळेस पावसला गेलो होतो ना, आम्ही आनंदीला होतो ना 2003 ते 7 पर्यंत, तर आम्हाला योग आला होता. पावस म्हणून एक तीर्थक्षेत्र आहे आणि त्या पावसला आज सुद्धा नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली जाते. आमचा संपर्क आला ते नाथ संप्रदायाचे दीक्षित आहे, सोहम साधनेची साधना करतात त्या सोहम नामाची. चला ऐका, हे तत्व चव्हाट्यावर मांडू नये गड्या. हे तत्व कोणालाही सांगू नये. का सांगू नये? जर तुम्ही हे तत्व कोणालाही सांगितलं, हे तत्व म्हणजे आपली माय राहते. काय राहते? हे तत्व म्हणजे आपली आई राहते. गीता हे तत्व आपली आई आहे, आहे का नाही? हे तत्व जे रामकृष्ण हरी विठ्ठल केशव हे आपली आई आहे. म्हणून हे तत्व सुद्धा चव्हाट्यावर मांडू नये. आणि जर मांडलंच, मी माफी मागून बोलतो बरं का, जेवढी ज्येष्ठ मंडळी मी ओवी शकतो, अर्थ तुम्हाला माहिती आहे. जय सिया पुली जरणी नर्मदा वीर जनी तीर्थाचे बदली कारण होय, एवढं पाप आपल्याला लागतं. म्हणून हे जे संपदा आहे ना, हा फार मोठी धरोहर आहे. ही आपली संपत्ती गड्या. पैसा अर्धा कमवू नका असं मी कधी सांगत नाही, मी कोणत्याच कीर्तनात सांगत नाही. कमवा, पण कदाचित ते विकलं गेलं तर काही गंपस्तवा नाही. पण ही जे तत्व आहे ना, ही आपली माय, ही आपली धरोहर आहे. काय होतं ना, तर काही काही लोकांना त्याचा अधिकार कळत नाही, काही काही लोकांना ते समजत नाही. आपलं जाऊ द्यावं, तुकाराम महाराजचं काय ते गबाळ होतं. एकदा काय झालं, तुकाराम महाराजांजवळ एक माणूस आला. तुकाराम महाराजांजवळ एक माणूस आला आणि त्या माणसाने तुकाराम महाराजांना सांगितलं, महाराज मला तुमचा शिष्य व्हायचं. म्हणजे शिष्य. तुकाराम महाराज म्हणे भाऊ शिष्य करणं इतकं सोपं नाही आहे की म्हणे, काहीतरी परीक्षा द्यावी लागते. खरंच परीक्षा दिली पाहिजे. झालं बा म्हणे काय परीक्षा देऊ? म्हणे काही नाही, मला फक्त शब्ददान दे, मी जे सांगतो ते तत्व कोणाला सांगायचं नाही, दररोज माळ जप करायची, मी तुला तत्व सांगतो. आणि त्यांच्या गळ्यात माळ टाकली आणि तुकाराम महाराजांनी त्याला मंत्र दिला, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, खूप गोड मंत्र दिला. आणि मंत्र दिल्यानंतर तो माणूसही घरी आला आणि नवीन नवीन लग्न झाल्यासारखं जप करू लागला. जप करता 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 6-7 महिने गेले आणि एक दिवशी त्यांच्या गावात रामदास स्वामींची पालखी आली. आता रामदास स्वामी म्हणजे काय आपल्यासारखं कीर्तन करता का? तुझ्या पुंजा मग हत्ती घोडे पालखी जय कने आला नाही. शिष्य संप्रदाय लवाजमा वा वा वा, खायला इतकं भारी, बालाजीचा भेट डायरेक्ट इतकं भारी, दररोज चांगल्या चांगल्या पंक्ती. आणि ते नेमकं या माणसानं गावात पाहिलं. आता गावात पाहिल्यानंतर त्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर रामदास स्वामींना सांगितलं, महाराज मला तुमचं शिष्यत्व द्या, मला तुमचा शिष्य करून घ्या. रामदास स्वामींनी पाहिलं, त्याच्या गळ्यामध्ये माळ होती. माळ. रामदास स्वामींनी सहज विचारलं, का हो अगोदर कोणा हातून माळ घातली वाटतं? म्हणे हो ते तुकाराम महाराज. ते स्वामींना कळालं, याला तुकोबारायचा अधिकार काही कळाला नाही कडे अजून. म्हणे एक काम करा, मी तुम्हाला शिष्य करून घेईन आणि माझा मुख्य शिष्य करून घेईन. तुमचंही अशीच मजा येईल, एकदम बदल वाढून जाईल तुमचं, घाबरू नका. फक्त तुम्हाला एक अट आहे. म्हणजे काय? तुम्ही ज्यांच्याकडून माळ घातली ना त्यांची माळ आणि त्यांचा मंत्र त्यांना परत करून या गड्या. हा म्हणे याच्यात काय विशेष आहे? यानं माळ घेतली आणि पळत 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 गेला भंडारा डोंगरावर. भंडारा डोंगरावर गेला, विचारलं का हो तुकोबाराय? तुकोबाराय समाधीस्थ अवस्थेत जागे झाले. म्हणे बोला महाशय, म्हणे 7 महिन्यापूर्वी माळ घातली होती तुमच्याकडून. म्हणे मग काही शंका आहे का तुम्हाला? शंका बिंका काही नाही म्हणे मला. म्हणे मग ही तुमची माळ परत करायला आलो. म्हणे काही चुकलं का आमचं? म्हणे काहीच चुकलं नाही, पण तिकडे जास्त मजा आहे तुम्हापेक्षा. लोक घरी गाई म्हशी तुम्ही स्वतः सांगता, 4 वाजत नाही आम्ही काय करू तुमच्या घरी येऊ? तिकडे फार मजा आहे. एकदम वणी गोळा लाडू बिडू सगळे भेटू. तुकाराम महाराज हसले गड्या. म्हणे आता ही माळ द्या माझ्याजवळ. म्हणजे तुमच्या मंत्राचं काय करू? काहीच करू नका, एक काम करा, समोर जी शिळा पडली ना, शिळा, त्या शिळेवर जा आणि त्या शिळेला माझा मंत्र 3दा सांगा आणि माझ्याकडे येऊ नका, तिकडचे तिकडे निघून जा. आता याला भर होती तिकडे
तिकडची भर होती याला या जोश मध्ये तो त्या दगडाजवळ गेला, त्या काळ्या पाषाणाजवळ गेला आणि त्या काळ्या पाषाणाला सांगतो म्हणे बाबा मला तुला सांगायला सांगितलं ऐक जरा. तो म्हणे रामकृष्ण हरी. दुसऱ्यांदा सुद्धा बोलला रामकृष्ण हरी आणि तिसऱ्यांदा जेव्हा बोलला रामकृष्ण हरी तो दगड फुटला. दगड फुटला आणि मग महाराज आता याला आश्चर्य वाटलं पण ओढ असल्यामुळे हा पळत रामदास स्वामीकडे गेला. रामदास स्वामीला सांगितलं म्हणे महाराज त्यांची माळ बी त्यांचा मंत्र बी देऊन आलो. म्हणे कस काय? म्हणे महाराज त्यांनी सांगितलं की त्या दगडाला सांग. म्हणे मग मी 3दा सांगितलं. म्हणे मग काय परिणाम झाला ना? म्हणे काय? अहो मी पहिल्यांदा म्हटलो काही झालं नाही, दुसऱ्यांदा म्हटलो काही झालं नाही, पण तिसऱ्यांदा जेव्हा मी रामकृष्ण हरी म्हटलो तर दगड फुटून गेला. सगळे शिष्य हसू लागले, रामदास स्वामी हसू लागले आणि अहो बानट म्हणे महाराज माळ घाला ना. रामदास स्वामी म्हणे ए मूर्खा, त्या रामकृष्ण हरी मंत्राचा परिणाम दगडावर झाला पण तुझ्या डोक्यावर झाला नाही रे. दगड ना बाप पण तुले माळ घाली का आजोबा होईतो. वाय बाबा सिद्धांत एकच आहे, निष्ठा असली पाहिजे. निष्ठा निष्ठी नसावी. सध्या निष्ठी चालू राहिली. निष्ठा असावी, निष्ठा गुरुबद्दल निष्ठा असू द्या आणि मग त्या गुरुवर तुमचा विश्वास असेल ना तर साक्षात भगवान परमात्मा सुद्धा प्रसन्न होतो आणि आपल्याला मुक्तीच्या द्वारापर्यंत नेतो. आता ऐका, हेच संप्रदायाचं फलद्रूप आहे. एवढा मोठा भला मोठा संप्रदाय, हा संप्रदाय तुमच्या माझ्यापर्यंत आलाय. फक्त तुम्ही तुमच्या गुरुवर निष्ठा ठेवा, फक्त निष्ठा ठेवा, बाकी काहीच करू नका. त्याने दिलेला जो मंत्र आहे त्या मंत्राचा जप करा. हा मंत्र अतिशय मोलाचा आहे. सांगितलं ना, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्रनाथाचा मुख्य शिष्य आणि याच मच्छिंद्रनाथांनी ज्यांना उपदेश केला त्यांचं वर्णन अभंगाच्या या संप्रदायाची परंपरा सांगत असताना 2 महात्म्यांचे नाव या ठिकाणी येतात. मच्छिंद्र महाराज आहेत ज्यांच्या सानिध्यामध्ये तुम्ही या ठिकाणी आलात. हे मच्छिंद्र महाराज म्हणजे मत्स्येंद्रनाथ यांनी जो बोध केला तो कोणाला केला? मच्छिंद्र आणि बोध गोरक्ष. आणि गोरक्ष यांच्या जन्माबद्दल सुद्धा फार सुंदर कथा आहे. गोरक्षांचा जन्म कुठं झाला? म्हणजे कथा तुम्हाला माहिती म्हणजे सांगा का? वा आताही मी तसं आपल्याला उकिरड्यातून झाला. कुठून झाला? एक रक्षा दिली. ती रक्षा मूल बाळवतो म्हणून जा पुढच्या वर्षी ज्यावेळेस येईल त्यावेळेस मूल पाहिजे म्हणे तुला. आता हे विश्वास नाही महाराज संताव आणि तुमची चुकी नाही महाराज, तुमची चुकी नाही. झालं का? सध्या नाथ संप्रदायामध्ये बहिरूपी जास्त घुसले. आमनाची काही घुशी घातली जाऊ दे. नाथ संप्रदायामध्ये बहिरूपी जास्त घुसले. नाथ कधीही कुणाच्या घरी रिकाम जर वेळ नसेल किंवा काम नसेल तर येत नाही आणि बिगर कामाचं तर बिलकुल येत नाही. आणि सध्या ते नाथ संप्रदायातले काही भगवे येतात. भगवे अशी लुंगी बिंगी राहते आणि ती आडवी पेठ राहते. आडवी पेठी असं हे थोडं राहते. त्यांचे 2-3 गाणे पाठवा मला एवढं ते काय
शिर्डीवाले आणि खरं समजा खोट्या पायी खऱ्यांची किंमत कमी उरायची आणि कधी कधी खऱ्यापेक्षा खोटा जास्त चकाकतो, हिऱ्यापेक्षा गारगोटी जास्त चमकते मार्च कधी. आणि त्याच्यामुळे झालं काय, कधी कधी खरा हिरा जरी सापडला तर लोकांना असं वाटतंय गारगोटी, आता खऱ्या हिंमत हिरा याची किंमत कळत. आता नाथ कधीही कोणाचं भविष्य रिकामं सांगत नाही. जर तुमच्या गावात कधी आले ना, कारण महिला मंडळांचा भाव अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही फार भोळ्या आहेत, भोळ्या म्हणजे फारच भोळ्या आहेत तुम्ही. हा, तुम्ही इथल्या भोळ्या नाहीत, पण साधू नका, फार भोळ्या आहेत, फार भोळ्या आहेत. ते येतात ना 3-4 लोक. हा, आता एक मीटिंग बसली होती मात्र बायाची, आणि तेवढ्या गावात 2-3 साधू आले आणि त्यांचं गाणं चालू, शिर्डीवाले साई बाबा. गाणं आल्यानंतर ते महिला मंडळातली एक ज्येष्ठ नागरिक उठली, आणि ज्येष्ठ नागरिक उठल्यानंतर ओ माय आपलं गाव बाबा होना तो बाबा आले. बाबा आल्यानंतर बाबा कहाँ से आए हो? हम बड़ी दूर से आए. कहाँ से? बहुत दूर से. कहाँ से? जहाँ कृष्ण जी का जन्म हुआ था. जहाँ से? म्हणे मथुरा? नहीं येरवडा जेल. येरवडा जेल जेल में जुड़ा बोले मथुरा से आए. अब कहाँ जाएंगे? अभी जहाँ राम जी का जन्म हुआ वहां जाएंगे. अब बोले कुछ हो तो दे देना सीधा. खरं सांगतो, भविष्याच्या नादी लागू नका. तुकाराम महाराजांनी अभंगात भविष्य कधीच सांगितलं नाही. एकनाथ महाराजांनी कधीच सांगितलं नाही. जे सांगितलंय ते यमाई, ते नाही का शकून सांगायला आले यमाई माझ्या नाव, ते वेगळं भविष्य आहे, ते काळाचं भविष्य आहे. पण व्यक्तिगत कधीच कोणाचं भविष्य सांगितलं नाही. स्वामी विवेकानंद त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणतात, आजपर्यंत ना वर्तमानात ना भूतकाळात, सध्याच्या वर्तमानात तर नाहीच, एकही अशी यंत्रणा नाही किंवा असं एकही व्यक्तिमत्व नाही सध्याच्या काळात की जे तुम्हाला अचूक भविष्य सांगू शकेल. शक्य नाही. आणि तुम्ही कोणावर विश्वास ठेवतो? तुम्ही नाही या ठेवतो नाही लोक. यावी कधी फसतं की आज काय मी फसी जाईल, बाकी काय सांगतो. खरी गोष्ट आहे. हे जामनेर तालुक्यात त्यांची शाळा आहे गड्या. अहो महाराज, त्यांची शाळा आहे. मी जेव्हा पहिली गाडी घेतली ना तर 1500 मोफत जायला बाकी इतका अचूक सांगतात. हा, आपला म्हणजे घर का बेदी लंका ढाय. हा, घर का बेदी लंका ढाय. ती सुरुवात करतात, माता तुम सबका भला करती हो लेकिन तुम्हारा भला होता नहीं. माता पुराण चालू आहे की बाबा खरंय बडा बाबा आमना मुयावर दिलेत महाराज काय आमने बरोबर नाही, आमने प्रगतीच रामायण चालू करते. मग त्याचं दुसरं वाक्य, तुम्हारे घर में हर तरफ से पैसा आता है लेकिन टिकता नाही. सांगा बरं कोणा घर टिक नाही, जवळ असणार आपण आणि टिकत नाही म्हणून त्याला चंचल म्हणतात ना. हे 2-4 त्यांचे प्रश्न असतात आणि त्यांचे उत्तर तुमच्याजवळ अचूक आहे. मग तुम्ही म्हणतात माय बाबा जागती जोतचे, तो जागती जोत नाही, तू उपाडी शोरशी. ध्यानात ठेवा. म्हणून खरा संत भविष्याच्या नादी लागत नाही. खरा संताला तुम्ही हे विचारू नका, मनपोऱ्यान लगीन मी का मी वावरली सुका घर बांधू विचारू नका. त्याला एकच विचारा, काय मी उद्धार पाहावे. की माझा उद्धार होईल तर सांगा. धन मान हे तो प्रारब्धा अधीन. धन मान हे प्रारब्धात नसेल ना गड्या, तुम्ही कितला बी अट्टास करा, कितला बी क्लिपा काढा आणि कितला बी काही बी करा, पुन्हा उठणार नाही म्हणजे उठणार नाही. प्रारब्ध सांगितलं कीर्तन नाही आहे की नाही. आणि जर तुमच्या प्रारब्धात जर असेल तुम्ही कान्या कोपऱ्यात राहा, यश तुमच्या पाठीमागे येणार आहे. म्हणून प्रारब्ध हा ना, मग तेच आहे ना, प्रारब्धाशी वाडीमान, प्रारब्धाशी जुडे धरणे सगळं प्रारब्धाच्या अधीन आहे. म्हणून खरं सांगू, रिकाम्या उचापत्या करायपेक्षा फक्त निष्ठा ठेवा. आणि खरं सांगा, हे जे गहनी नात आहे मच्छिंद्रनाथ आहे
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. हे गोरक्ष नाव का पडलं? कारण त्यांचा जन्म उखिरड्यातून झाला होता, है की नाही? आता गहिणींचाही जन्म तुम्हाला माहिती आहे? गहिणींचा माहितीये का? म्हणजे सांगा, टाइमपास करा, मजा नाही. माहितीये का? 2 मिनिटात सांगतो. बिया तुम्ही गहिणीना मच्छिंद्रनाथांनी एक काकणगिरी नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये गोरक्षनाथांना ज्यावेळेस उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर मोहनास्त्र नावाची विद्या त्यांना शिकवली आणि ते निघून गेले. हे पहा, संतांनी एका जागेवर बसू नये. बहता पाणी आणि चलता फिरता संत पाहिजे. संतांनी एका जागेवर बसू नये आणि निघून गेले मच्छिंद्रनाथ. आता नाथांच्या बद्दल एवढ्या कथा आहे, एवढ्या सुंदर सुंदर कथा आहे, फार गोड गोड कथा आहे. झालं काय, गोरक्षनाथांना उपदेश केल्यानंतर एका गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ गेले आणि मच्छिंद्रनाथांना एक रडणारी स्त्री त्यांच्या लक्षात आली आणि मच्छिंद्रनाथांनी त्या ठिकाणी एक छोटा पुतळा बनवला आणि मोहनास्त्र नावाची जी विद्या आहे, जी मंत्रतंत्र विद्या आहे, या मंत्रतंत्रेच्या विद्येचा प्रकार त्या ठिकाणी दाखवला आणि ते जे छोटस बाळ होतं ना, बाळ मातीतलं, त्या बाळावरती मोहनास्त्र नावाचा मंत्रोपचार केला आणि त्या ठिकाणी ते बाळ साक्षात एक बाळ अशा स्वरूपात प्रगट झालं. त्या बाळाचं नाव काय आहे? गहिनी. ज्ञान ठेवा. आणि मग मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिणी प्रती. पुढे एवढा सुंदर संप्रदाय घड्या. या संप्रदायामध्ये तुम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन करता आणि या संप्रदायाची धुरा तुमच्या माझ्यापर्यंत जी पोहोचवली त्याच उत्तर अभंगाच्या प्रसाद
या चरणावर आपण 10-5 मिनिटं बघणार आहोत. तत्पूर्वी ज्याला हात असतात त्याने हात मोकळे करा. आज या मच्छिंद्रनाथांच्या प्रांगणामध्ये त्यांच्या निमित्तानं आणि योगायोगानं नाथ संप्रदायाचे पाईक तत्व असणारे सगळे तुम्ही आणि आम्ही वारकरी संप्रदायातील पाईक आपण वारकरी संप्रदायाचं एवढं वैभव आहे. किती वैभव आहे, किती मोठे मोठे संत मोठे मोठे भगवंतांचं या ठिकाणी कसं या ठिकाणी प्रागट्यकरण झालंय हे थोड्या अल्पमतीने मी या ठिकाणी वर्णन करण्याचा प्रयत्न केला. आणखी 2-5 मिनिटं सांगणार पण एकदा जोरात भजन करू नका. प्रमाण सगळी तुमचे पाठ आहे. उजळणी सुद्धा पाठ आहे. फक्त एक उजळणी करून जातात ऐका. याच संप्रदायामध्ये निवृत्तीनाथ महाराज कसे इन्व्हॉल्व झाले. जवळच असणार आपलं श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकला तुम्ही गेला नसाल तर जाऊन या. फार गोड आणि सुंदर अशा प्रकारचं तीर्थक्षेत्र आहे. गौतम ऋषींचं त्या ठिकाणी सुंदर अशा आश्रमाचं त्या ठिकाणी आपल्याला काही पुरावे भेटतात. गंगेची उत्पत्ती त्या ठिकाणी झाली. गंगा 2 प्रकारची, एक गोदावरी गंगा आणि एक जी गंगोत्रीला निर्माण झाली, जी ब्रह्मदेवाने आपल्या कलशामध्ये जी संग्रहित केली होती आणि जी भगवान मला वाटतं भगीरथाने साक्षात त्या गंगेला आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी आणलं आणि भगवान शंकरांनी जी आपल्या जटाशंकरी या नावानं जिला प्रसिद्ध केलं ती गंगा आहे. ऐका. हा, मग आता ही जी गंगा आहे ही गंगा तुम्हाला ब्रह्मगिरी वगैरे वगैरे बरंच तीर्थक्षेत्र फार गोडे वाचे म्हणता गंगा गंगा सकळ जोश ती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी असे नाही अनेक गोड असं तीर्थक्षेत्र आहे. तर मला असं वाटतं ज्यावेळेस 4ही भावंड आपल्या आईवडिलांसह ज्यावेळेस ब्रह्मगिरीच प्रदक्षिणा ज्यावेळेस निवृत्तीनाथ आणि 4ही भावंड मारत होते आईवडिलांसह, चरित्रामध्ये असंच आहे. तर त्यावेळेस साक्षात निवृत्तीनाथ तिथेच भावंड बाजूला राहिले आणि निवृत्तीनाथ त्या ठिकाणी वाट चुकले अशा प्रकारचा नामनिर्देश आहे. आणि निवृत्तीनाथ त्या ठिकाणी वाट चुकल्यानंतर एका गुहेमध्ये शिरले आणि त्या गुहेमध्ये गहनीनाथांचं दर्शन मात्र त्या ठिकाणी निवृत्तीनाथांना झालं. आणि त्याच वेळेस गहनीनाथांनी निवृत्तीनाथांना डोक्यावर हात ठेवला आणि संप्रदायाची दीक्षा देऊन टाकली. ऐका, लक्षात ठेवा. आणि हे एवढं वैभव, हे गुह्य असणारं ज्ञान, ही परंपरा होती. एक शिष्य एक गुरु अशी परंपरा होती. ही परंपरा त्या ठिकाणी भगवान ज्ञानोबारायापर्यंत आली. आता पहा, काही काही जर घरातला एखादी गुरु असला त्याला किंमत देत नाही, पण ज्ञानोबारायांनी काय किंमत दिली महाराज. काय किंमत दिली. निवृत्तीनाथ दादाला विचारल्याखेरीज एक शब्द सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये दिला नसतो. पूर्ण ठिकाणी आज्ञा घेतली. आज्ञा पूर्ण ठिकाणी ओम नमोजी आद्या वेदपती जे स्वसंवेद्या आत्मपादची सकारावती म्हणे निवृत्तीदास. शब्द काय वापरला. निवृत्तीदास. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे भावाचा दास.
तर सध्या भावाचा दास आहे का? आता तो विषय सांगायचा नाही आपल्या. आता सगळे दास वेगळेच आहे. भावाचा दास होण्यासाठी कोणीच तयार नाही. म्हणून ऐका, तर ह्याच निवृत्तीनाथ महाराजांनी भगवान ज्ञानोबांना दीक्षा दिली. परंपरा मी सांगितली, निवृत्तीनाथ महाराज म्हणजे भगवान शंकर आणि इकडे भगवान ज्ञानोबा म्हणजे महाविष्णूचा सखा माझा ज्ञानेश्वर. अशी परंपरा होती. एक गुरु एक शिष्य आणि दोघातच होती, भगवान शंकर आणि भगवान विष्णू दोघात. तू दे मी दे मी तू याच चाललं. शेवटी ज्ञानोबा यांना दया आली. दया आली. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तुषारी तो शोभनी द्यावे पसायदार हे पसायदार मागून घेतलं. आणि या विश्वाच्या कल्याणासाठी ही सामान्यतः अज्ञानाच्या निद्रिस्त अवस्थेमध्ये परवडणारा म्हणजे परखडणाऱ्या अशा या व्यक्तींसाठी सज्ञानाचा मार्ग उघडवावा, भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून ज्ञानोबारांनी हे सगळं जे गुह्य ज्ञान आहे हे गुह्य ज्ञान तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवलं. जरा विचार करा, जर ज्ञानोबा राहिले नसते किंवा ज्ञानोबा आले नसते तर तुम्हाला मला गीता कळाली असती का? पूर्वी आजोबा गीता वाचण्याचा अधिकार आपल्याला नाही होता, कीर्तन करण्याचा अधिकार आपल्याला नाही होता. एक विशिष्ट मला काही कोणाचं म्हणजे असं उपेक्षात्मक नाही बोलायचंय, पण एक परंपरा होती. ती परंपरा मी तोडू शकत नाही ना, तुम्ही काही बोलू शकत नाही त्याबद्दल. पण एक अशी परंपरा होती की विशिष्ट काही लोकांनीच ते ज्ञान तुम्हाला मला सांगायचं, बाकीच्यांना जी चालत. पण महाराज आम्ही काय झालं, आम्ही महाराजांना आमचे एक मित्र आहे, आमचे एक मित्र आहे महाराज आहे. आम्ही तिकडे गेलो होतो वृंदावनाला. आजही परंपरा बरोबर का? आपण खरंच भाग्यवान आहे, खरंच भाग्यवान आहे महाराज. आम्ही वृंदावनाला गेलो होतो आणि बरीच मंडळी ती जाऊन आले. आम्ही धोतर घ्यायला एका दुकानावर गेलो, लोई बाजारमध्ये. घेता घेता त्या ठिकाणी सहज शेंडी तर आपण ठेवतोच, वारकरी संप्रदायाचा नियम आहे, गंध लावलेला असतो उर्ध कोंड्र. आणि मग बोलता बोलता विषय झाला दुकानदाराचा. दुकानदार बोले महाराज जी कहाँ से आए हो? आम्ही सांगितलं त्याला महाराष्ट्राचं आहे. मग त्यावेळेस त्याने सांगितलं कथाकार हो. आता त्या महाराजांनी अशी मान डोलवली, त्याला अर्धी हिंदी अर्धी मराठी. त्याने बोल हा हम कथाकार आहे. बोले कौन से जाति के हो? महाराज गिरा ठीक है, कौन से जाति के हो? बोले हम क्षत्रिय जाति. क्षत्रिय क्या कथा करते क्या? बोले कथा असे ब्राह्मण करते. माझ्या जीवनात लागलो ते म्हटलं हमारे तरफ क्षत्रिय काय कोई भी कथा करताय. बोले तू महाराष्ट्रवासी ऐसे हो. बोले तर म्हटलं आम्ही पाहतच आहे. तो काय समजा तुम्ही? महाराज सांगायचं तात्पर्य, आजही जर बाहेर गेला तर दुसऱ्याला कथा करण्याचा अधिकार नाही. पण आपला जले भागवतना पहिला श्लोक येतो तो बी कथा करू द्या. हा सगळी देर माझ्या संप्रदायाची. फक्त काय आयोजना करू नका असं मात्र मत नाही. करा, सगळ्यांनी करा. पहा, कथा करण्याचा, कीर्तन करण्याचा, नामचिंतन घेण्याचा सगळ्यांना अधिकार. सकाळासी येते कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून फक्त निष्ठा असू द्या. भरपूर बोलण्याजोगा आहे. पहा, तुम्ही कोणत्याही ज्या शिष्याचं नाव आजपर्यंत जगामध्ये निघालंय त्यांची त्यांच्या गुरुवर निष्ठा असू दे. ही जेवढं आता बोललो ना आपण यांच्याबद्दल निष्ठा आहे गुरूंबद्दल. मला कथा सांगायला आवडेल, वेळ कमी आपला. मला असं वाटतं इतकी निष्ठा तर आपला डोळा सुद्धा काढून दिला. आपण काढून देऊ का? निष्ठा डोळा आपले धोतर मग आता आपण देऊ डोळा काढून दिला. निष्ठा थोडं अजून सांगू का? आहे 2-5 माझ्याकडे. निष्ठाबद्दल जर विचार कराल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांची निष्ठा बघावी लागेल. तुकोबारायांच्या चरणी ऐकेल निष्ठा. तुकोबारायांच्या चरणी एवढी निष्ठा तर तुकोबारायांच्या याच्यावर एवढा श्रद्धा, एवढा मान. जेव्हा तुकाराम महाराजांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज येतात, यवरानं त्या ठिकाणी आक्रमण केलं तर देवाची कृपा करा. सगळ्या लोकांना ज्यालाही पाहिलं तो कोणीच होता शिवाजी महाराज. बोले सब शिवा काफी दिखे. बोले शिवाजी का बोले सब शिवाजी करे. भगवंताची कृपा आहे महाराज. निष्ठा गुरु कृपा झाली ना. ते म्हणतात ना गुरु मेहरबान चेला पेहलवान. हा, गुरुची कृपा असली तर काही करू शकता. म्हणून श्रद्धा असली पाहिजे. ऐका गड्या, तुम्ही जीवन जगत असताना
दोन गोष्टी ठिकाणी श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. रामायणात सुद्धा सांगितलंय श्रद्धा विश्वास रूपिणो. भगवान शंकर हे विश्वास आहे आणि माता पार्वती ही श्रद्धा आहे. जरा ध्यानात ठेवा, श्रद्धा आणि विश्वास या गोष्टी परमार्थात असल्या पाहिजे. चहा ही घ्या म्हणजे आवरेल बा असं तुम्हाला ऐका. श्रद्धा आणि विश्वास याच्यावर बोलतो. बा श्रद्धा आणि विश्वास जर नसेल तर मला नाही वाटत तुम्ही केलेलं नामचिंतन सुद्धा फलद्रूप घेणार. मी जरी कीर्तन करत असेल ना, भले काय असेल डोक्यामध्ये, पण कीर्तन करताना काय होणार, माझा श्रद्धा आणि विश्वास ही जोडीच खतरनाक आहे. आणि जोडीशिवाय परमार्थ नाही. कोणती जोडी? म्हणजे भगवान शंकर आणि पार्वती. खरं सांगा, श्रावण मासाच्या निमित्तानं श्रावण मासामध्ये भगवान शंकरला अधिक पूजलं जातं आणि श्रावण मास हा फार पवित्र आहे. श्रावण मासामध्ये भगवान शंकरांच्या बाबतीत तर श्रद्धा आहेच, पण भगवान कृष्णांनी सुद्धा या श्रावण मासालाच निवडलं. आता आहे ना जन्म 15 तारखेला गोकुळाष्टमी. हा इतका पवित्र महिना आहे आणि खरंच या महिन्यामध्ये मला तर असं वाटतं तुम्ही हळूहळू या महिन्यापुरतं तुम्ही दारू सोडा, काही बाकी असेल सगळे सोडा, अजून प्रयत्न करा. आपण 1 महिना राहू शकतो ना, तर आपण अजून 11 महिने राहू शकतो. 11 महिने जाय का मग पुढे. आणि जर तुम्ही लक्ष ठेवा, तुम्ही सांगा, जर तू कमीत कमी या महिन्यामध्ये रिकामा कामे काय तर हातनं लाटणार आहे बरं का म्हणून, एवढंच सांगा, बाकी काहीच करणार. मी असं म्हणतो गड्या हसण्याजोगच आहे, पण खरं सांगतो ना, अशा काही जोड्या आहे, बायकोने जर नवऱ्याला चांगला उपदेश केला तर ती का गुरु बनू नये. मुलाने जर आईला उपदेश केला, मी तुम्हाला सांगेल बुवा उदाहरण नाही, मी टाइमपास नाही करत तुमचा. मुलाने जर आईला उपदेश केला, आता मुलगा आईला उपदेश करू शकतो का? आहे ना भागवतामध्ये आहे ना, उद्धार झाला, उद्धार. 9वीला भक्ती प्राप्त झाली, माता देवती. पत्नीने उपदेश केला असं म्हणू नका. रामकृष्ण परमहंस नाव ऐकलं का? रामकृष्ण, हा रामकृष्ण परमहंसला उपदेश कोणी केलाय? मूळ उपदेश त्यांच्या पत्नी घरातून उपदेश केलाय. बरं एक सोडा, जाऊ दे सोडा. ज्यांनी रामायण दिलं कोण? नाही वाल्मिकीने, ते बी खरं आहे, पण रामचरित्र मानस जर आपण पाहू तुलसीदास गावा, तुम्ही बी बरोबर आहे, मनाही बरोबर आहे, चुकणं कोणी नाही, काही वाद घालू नका. तुलसीदास बाबांना उपदेश केला, लाज नाही आवत. काय म्हणते, आता नाव लक्षात नाही त्यांचं, पण काय म्हणतात त्या, लाज नाही वाटत तुम्हाला? अरे या हाडा मांसाच्या देहासाठी तुम्ही इथपर्यंत आला. अगं तूच तर बोलवलं ना म्हणे कस काय, ते नाव पाठवलं, दोरी टाकून ठेवली, पाहायला गेलं तर नाव नाही, मुर्दा होता आणि दोरी नाही, साप होता, साप. बायकोनं उपदेश केला, वैराग्य प्राप्त झालं, तर रामचरित्राचा जन्म झाला. म्हणून सांगत एकच आहे, मुलाचा उपदेश असो, योग्य वेळी जर कोणाचा उपदेश झाला, मनामध्ये फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा, तो मार्ग धरा, जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय लागणार नाही. आणि खरं सांगतो, मानवी देहाची सार्थकता तीच आहे, प्रमाणात भरपूर आहे, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, या मानवी देहामध्ये जर तुम्ही आल्यानंतर भगवंताची भक्ती केली नाही तर मात्र विचारणं होईल. जे सुरुवातीला सांगितलं ना, मारिती झोडीती निष्ठुर बहुसार यमाचे किंकर. आणि मग सांग सोमवारला दिन काय करायचं सांग एकादशी दिन गाव कीर्तन तू काय करायला. मग जर आपण चांगलं केलं असेल तर सांगू, नाहीतर एकच सांगू, खाया पिया सुखसे सोया खोया. आणि समजा तू जर मूळ असेल कोण, चित्रगुप्त, यमन चित्रगुप्त बोले क्या क्या खाया, बोल काय काय खाल्ला. तुम्ही सांगणार महाराज सब कुछ खाया, 500 रुपये किलो हो गया, फिर भी नहीं छोड़ा महाराज. कितना रुपया? 500 रुपये. माहिती बरं पीक मी अंदाज सांगेन तुम्ही, बरं का? काय माहिती आपले काय कीर्तन 5 काय 1000ची सांग, आपले काय 500 रुपये किलो हो गया, फिर भी नहीं छोड़ा. उसके बाद में इतना खाया, उसके बाद इतना पिया, सब पिया, पानी भी नहीं, उसमें डाल के पिया. उसके बाद क्या किया रे? कुछ नहीं किया, कुछ काम नहीं किया, कुछ धंधा नहीं किया, सुख से सोता रहा. इतना बड़ा कर्जा हो गया, इतना बड़ा कर्जा हो गया. उसके बाद कर्जा लेने वाले चप्पल घिस गई उनकी, लेकिन मैंने किसी का 1 रुपया नहीं चुकाया. उसके बाद क्या किया?
थोड़ा सा येंडो सल्पान दिया आणि तुम्हारे पास चला त्याच्या पुढे काय करणार एकच ध्यानात ठेवा एक खरं सांगू तुम्हाला जसं मी बोललो गुरु तत्व नसतं हे तुमच्या ध्यानात बसू द्या बाकी तुम्ही सर्व विसरला चालेल तसं माणसं मेल्यानंतर सुद्धा अमर राहतात तू म्हणाल बोलतो पाहिजे म्हणून अर्थाचा अनर्थ करू नका फक्त अमरत्व कोणालाच राहिलं नाही ब्रह्मदेवाला सुद्धा जावं लागतं ब्रह्मदेवाचा एक दिवस माहिती तुम्हाला सांगू का ध्यान ठेवा मला गणित कच्चं आहे 4,32,000 वर्ष आयुष्य कलियुगाचं 8,64,000 द्वापाराचं 12,96,000 त्रेताचं 17,28,000 सत्याचं सतयुग एकूण किती झाले 42,20,000 किती झाले याला एक महायुग म्हणतात ध्यान ठेवा याला एक महायुग म्हणतात असे 71 वेळेस फिरत गेले 42 20 42 20 42 20 42 20 42 20 त्याला एक मनवंतर म्हणतात काय म्हणतात बरं का आवा त्याला एक मनवंतर म्हणतात म्हणजे एक इंद्राचं आयुष्य संपतं वो महिमा आहे म्हणजे 42,20,000 गुणिले 71 आता मला खरंच पाठ नाही शपथ सांगत पण खरं एवढं जे होतं त्या एवढं आयुष्य इंद्रदेवाचं आहे भागवतात आहे 4थ्या स्कंदामध्ये आणि पुढे असे 14 इंद्र गेले म्हणजे 42 20 गुणिले 71 आणि जे उत्तरी त्याला पुन्हा 14 गुणिले 14 खरं मग पाठ नाही बरं 3 नापास झालं तू हे जे उत्तर येतं हे ब्रह्मदेवाचं एका दिवसाचं आयुष्य आहे हो बरे बाय आपलं कुठे हाय बीपी लो बीपी उन्हे कुछ हे ब्रह्मदेवाचं एक आयुष्य आहे आणि मग त्या ब्रह्मदेवाचं सुद्धा 100 वर्षाचं आयुष्य आहे मी कशाच्या बेतार बोललो ऐका ज्ञानोबा म्हणतात शतैक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोच ब्रह्मा आरमध्ये ज्ञानोबा म्हणतात जो 100 जन्म ब्राह्मणाचे घेऊन ब्रह्मकर्म करतो त्याला ब्रह्मदेव होण्याचा मान भेटतो पण त्याला सुद्धा न चुके पुनरावृत्तीचे म्हणसे पुरा ते झालं त्याला सुद्धा पुनरावृत्ती म्हणजे मरण त्याला चुकत नाही चुकतं का मग त्याला चुकणं नाही मग आपले चुकेन का मग एकच ठिकाणी सोपं जास्त लांबवण्यात मजा नाही आता आपला टाइम जायला तुम्ही बी आता भाता ते कमी व्हायला लागल्या एकच ध्यानात ठेवा गड्या अल्प आयुष्य मानव देह या देहामध्ये सगळं सोडा असं मी कधीच म्हणणार नाही संसार सोडू नका ना तुम्ही पैसे कमवून सोडू नका फक्त कामामध्ये काम जाईल भरोसा सुख होईल दुःखाचे एवढं जरी झालं ना तरी आपलं आयुष्य फलद्रूप आहे जाताना एकच सांगेल ज्या नाथ संप्रदायाची तुम्ही सेवा करतात त्यांची सेवा अखंडित करत राहा कारण नाथ संप्रदाय असा संप्रदाय तुम्हाला काही देऊ शकतं यशम देही बलम देही धनम देही काही देऊ शकतं म्हणून श्रद्धेने त्यांची सेवा करा म्हणून आजचा जो कार्यक्रम तुम्ही केला जे मोठं अन्नदान केलं जे ठिकाणी या ठिकाणी कीर्तनाचा योग मला आला संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ परिसरातील गावातील सगळी भाविक मंडळ या ठिकाणी जमलं नवे नवे तुम्ही सुद्धा आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ दिला आमचे मनोज महाराज असतील भूषण महाराज असतील आमचे अण्णा असतील समजे आमची वारकरी शिक्षण संस्थेतील महाराज मंडळी असेल सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला विराम ज्ञानेश्वर जय